चलिए बेटा, तो जो हमारा थर्ड टॉपिक है 12th के पार्ट 1 से, उसका नाम है बेटा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। ठीक है, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इसका नाम है। एक काम कर, जाऊन एक काम कर, तिकडे जाय ऑफिसमध्ये आणि माझ्या बॅगमधून नवनीत घेऊन ये, त्याच्यात आपण वेटेज पण सांगून देतो तुम्हाला, दमाने दे। तो बेटा ये जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन है, इसको बेसिकली हम लोग ऐसा देख सकते हैं कि ये 3 पार्ट्स में डिवाइडेड है। टॉपिक ही 3 अलग अलग कॉन्सेप्ट्स वाले पार्ट्स में डिवाइडेड है। तो पहला जो आता है वो आता है ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। ठीक है, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। दूसरा आता है सॉल्यूशन ऑफ ट्रायंगल, और तीसरा आता है इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। तो इसका इस टॉपिक का महत्व तो बहुत ज़्यादा है, बहुत ज़्यादा। इसका महत्व तो इस रीज़न से है कि ये तीनों भी सेपरेट टॉपिक्स हो सकते हैं, जिसको एक ही टॉपिक के अंदर बांध रखा है। तो मैं आपको इसका बोर्ड का विद ऑप्शन वाला वेटेज बता देता हूँ। इसका वेटेज है बेटा 10 मार्क का। ठीक है, विद ऑप्शन ये टॉपिक आता है 10 मार्क्स के लिए। और आपको पता है कि सीटी जैसे एग्जाम में 12th के पार्ट 1 से 20 क्वेश्चंस आते हैं। ठीक है, और इन 20 क्वेश्चंस में इस टॉपिक का कम से कम 3 से 4 क्वेश्चंस का वेटेज होता है, कम से कम। और हर टॉपिक के ऊपर एक सवाल पूछेंगे ही पूछेंगे, चाहे बोर्ड वाला एग्जाम हो या सीट के। ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन पे एक सवाल आएगा, सॉल्यूशन ऑफ ट्रायंगल पे एक सवाल आएगा, और इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पे एक सवाल आएगा। और ज़्यादातर इसके ऊपर क्वेश्चन का मतलब डिस्ट्रीब्यूशन ऐसे होता है 3 मार्क्स, 4 मार्क्स, 3 मार्क्स। आ रही बात समझ में? ठीक है, या फिर ऐसे भी हो सकता है कि 4 2 2 2 इस तरीके से। ठीक है, तो 10 मार्क के लिए बोर्ड में आता है और 4 क्वेश्चन सीटी के लिए पकड़ के चलो 20 क्वेश्चंस में से। तो अभी जो 3 पहला हमने क्या देखा था, लॉजिक, फिर हमने क्या देखा, मैट्रिसेस, और फिर क्या देखा, अभी देखेंगे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। इसको तकरीबन 1 वीक में खत्म हो जाएगी, क्योंकि कल भी हमें 2.25 घंटे की क्लास लेनी है। ठीक है, हाँ, तो काफ़ी सारा कवर हो जाएगा। अब एक इसका अप्रोच है, देखो सॉल्यूशन ऑफ ट्रायंगल में आप लोग साइन रूल, कोसाइन रूल वगैरह पढ़ते हो, तो उसका प्रूफ भी देखना होता है। कंपलसरी प्रूफ पूछा जाता है, बहुत बार पूछा गया है। ठीक है, तो ये जो इसके जो प्रूफ्स है, मैं अभी नहीं पढ़ाने वाला। जैसे हमारा पूरा सिलेबस खत्म हो जाता है और बोर्ड के लिए हम लोग प्रिपरेशन करेंगे, तो मैं पार्ट 1 और पार्ट 2 से जितने भी थ्योरम्स है वो सारे एक साथ पढ़ाने वाला, और एक ही जगह पे आपके पास रहेंगे, तो आपको रिवीजन में भी काम में आएगा। ठीक है, तो पार्ट 2 से एक थ्योरम और पार्ट 1 से एक थ्योरम पूछा जाता है। वेक्टर्स में भी काफ़ी सारे थ्योरम्स हमें देखने हैं, तो थ्योरम्स एक ही बार देखेंगे, बस थ्योरम का स्टेटमेंट समझेंगे जो हमें एग्जाम्पल में इस्तेमाल करना होता है। ठीक है, हाँ, तो क्लियर है आप लोगों को? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्क के लिए है और इन 3 सब टॉपिक्स में डिवाइडेड है। और अगर इन तीनों को मिला दे, आप तीनों को मिला दे, तो कितने मार्क्स बनते हैं आपके? 24 मार्क्स बोर्ड्स के अंदर विद ऑप्शन। और पार्ट 1 से बोर्ड का जो पेपर 80 मार्क्स का होता है और विद ऑप्शन 112 का होता है। ठीक है, तो बोर्ड का जो पार्ट 1 का बुक है आपका और एक पार्ट 2 का बुक है, तो पार्ट 1 कंपल्सरीली 40 मार्क्स का होता है और ये कंपल्सरीली 40 मार्क्स का होता है। अब आप सोचिए, आपको कंपल्सरीली 80 मार्क्स का पेपर सॉल्व करना है और होता है विद ऑप्शन 112 मार्क का। तो 80 में से, या फिर आप समझ सकते हो 40 में से 24 मार्क्स आप सिर्फ इन 3 टॉपिक से गेन कर सकते हो, जो कि सबसे आसान टॉपिक है। पेयर ऑफ सेट लाइन भी बहुत सिंपल टॉपिक है, समझ रहे हो? तो स्टेप बाय स्टेप अगर करोगे, और बात ये तो बोर्ड की होगी, अगर बोर्ड और सीटी के मार्क्स अगर मिला के इंजीनियरिंग का देखा जाता है, तब ये बहुत इंपॉर्टेंट है आपके लिए कि मैथ्स में 100 मार्क्स लाना बहुत इंपॉर्टेंट है। और अगर इधर आप देखेंगे तो इधर कम से कम 4 क्वेश्चन तो आपको मिलने वाले हैं। ठीक है,
तो इसलिए इस टॉपिक का महत्व तो बहुत ज़्यादा है, क्योंकि इसको मार्क्स बहुत ज़्यादा दिया गया है। बंद कर, इसका वेटेज बहुत ज़्यादा है। तो शांत बस। तो कम से कम आपको ये समझना है कि जो टेक्स्ट बुक है हमारा, जो टेक्स्ट बुक है, तो उस टेक्स्ट बुक को आपको बहुत अच्छे तरीके से सॉल्व करना पड़ेगा। ठीक है, बार बार और अच्छे तरीके से सॉल्व करेंगे। क्लियर है? चलिए फिर आगे बढ़ा जाए। हाँ, तो अब हम लोग स्टार्ट करने वाले हैं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। तो बेटा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन का सीन क्या है? आप लोगों ने इसके पहले भी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सॉल्व किया है, बस आपको पता नहीं कि इसको ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कहते हैं। ठीक है, कैसे? मुझे एक बात बताइए, आपको इक्वेशन का मतलब समझ में आता है? इक्वेशन का मतलब क्या होता है? ऐसा मैथमेटिकल स्टेटमेंट जिसके अंदर इक्वल साइन आ रहा है। अगर इक्वल साइन दिख रहा है तो वो इक्वेशन है। सही है। अब ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन किसको कहते हैं? कि जिसके अंदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आ रहा है और किसी भी इक्वेशन के अंदर आपको वेरिएबल दिखाई देता है। वेरिएबल असतो की नाही कुठल्या इक्वेशन मध्ये? तुम्ही अल्जेब्रिक इक्वेशन पाहता, x + y = 12, हे एक अल्जेब्रिक इक्वेशन। ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन व्हेरिएबल्स दिसतात, x आणि y। ह्या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करणं म्हणजे काय? x आणि y ची अशी व्हॅल्यू काढणं की जी ह्या इक्वेशनमध्ये ठेवल्यावर सॅटिस्फाय झाली पाहिजे। म्हणजे हे इक्वेशन तुम्हाला काय सांगेल? दोन नंबरची ॲडिशन 12 आली पाहिजे। तर याला इन्फायनाइट सोल्युशन्स आहे। कळतंय का? पण जर समजा मी आणखी एक इक्वेशन घेतलं, x - y = 6, तर आता तुम्हाला असे दोन नंबर फाइंड आउट करायचे, त्यांची ॲडिशन 12 येईल, पण ज्यांची सबट्रॅक्शन 6 येईल। एकच सोल्युशन पाहिजे। लक्षात येते का? ज्याला सायमल्टेनियसली सॉल्व करणं होतं। दोन इक्वेशनला एकाच वेळी ग्राह्य धरून त्यांना सॉल्व करणं। त्यावेळेस तुमच्या व्हेरिएबलच्या अशा व्हॅल्यूज तुम्हाला काढावं लागते जे दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करतील। थोडक्यात मला काय सांगायचं आहे, हे इक्वेशन होतं ज्याच्यामध्ये चेडे लक्ष दे, हे इक्वेशन होतं ज्याच्यामध्ये काय तुम्हाला व्हेरिएबल्स दिलेले असतात। व्हेरिएबल्स म्हणजे लेटर्स असतात, काहीतरी नंबर येतात। मग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? असं इक्वेशन ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील दिलेले आणि अननोन काय असेल तर अँगल अननोन असेल। मी याच्यासाठी तुम्हाला म्हटलं की तुम्ही हे सोडवलेले। मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की बेटा sin θ = 1, त्याच्यामध्ये थीटाची व्हॅल्यू सांगा, 90 येईल की नहीं? मतलब आपने क्या किया? ये इक्वेशन था, ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन था। रीजन क्या है? इसके अंदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज किया गया है और उस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन के अंदर एक अननोन चीज है जो कि एंगल है। तो जब ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन को सॉल्व करने का मतलब क्या? अननोन एंगल का वैल्यू निकालना। सबसे इंपॉर्टंट चीज ये समझना। कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला आपण सॉल्व करतो म्हणजे काय करतो? त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये तुमच्या जवळ अननोन असतो एंगल, त्या अँगलची तुम्ही व्हॅल्यू काढत असता। कळतंय का? मी तुम्हाला म्हटलं की cos θ = 0, थीटा की वैल्यू क्या है? 90। आपने क्या किया? थीटा फाइंड आउट किया जो उस इक्वेशन को सेटिस्फाई करेगा। अगर मैंने आपसे पूछा कि भैया sin θ + cos θ = √2, तो थीटा का वैल्यू क्या आएगा? 45 डिग्री आएगा, क्योंकि 1/√2 + 1/√2 क्या आता है? √2 आता है। बात समझ में आ रही है? मैं सिंपली आपको ये समझाने की कोशिश कर रहा हूँ कि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन क्या है। एक जनरल इक्वेशन है जिसमें इक्वल का साइन है, बस अननोन्स में क्या आ रहा है? एक तो क्योंकि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कहा जा रहा है, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आ रहे हैं इसके अंदर, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आ रहे हैं, और ऑब्वियसली उनके अंदर अगर आप नंबर्स डाल देते हो पर्टिकुलर, तो फिर कोई मतलब ही नहीं रहेगा। तो वो जो एंगल्स रहेंगे वो अननोन रहेंगे आपके लिए। तो कौन से एंगल के लिए उन ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज का वैल्यू ये आता है, ये आपको पहचानना होता है। ठीक है? तो इसको कहा जाता है ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। कळलं? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय कळलं? त्याचं सोल्युशन म्हणजे काय? एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करणं म्हणजे काय करणं? त्याच्यामध्ये असलेल्या अननोन अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं, रेशोच्या आतमध्ये असलेल्या अननोन अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं, त्याला आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणतो। कळतंय? लक्षात येते? आता बघा, दोन पद्धतीचे सोल्युशन्स आहेत ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। दोन पद्धतीचे सोल्युशन आहे। एक सोल्युशन आहे बेटा ज्याला म्हणतो आपण एक येते जनरल सोल्युशन
जनरल सोल्युशन आणि एकाचं नाव काय असतं फंडामेंटल पिरियडचा इस्तेमाल करून काढलेलं असते फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन प्रिन्सिपलची स्पेलिंग पाहून घ्या. PLE असते का हे एन आहे ना आता सांगा. PLE शाळेवाला असतो का हे शाळेवाला पण असतो. शाळेत बसा बरोबर आहे. प्रिन्सिपल सोल्युशन. ए सोहम तुझं लक्ष आहे का बेटा इथंच आहे ना. हां प्रिन्सिपल सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन तर बेटा प्रिन्सिपल सोल्युशन और जनरल असं नको करत रे करमत नाही मला. जागेवर येत नाही तू 3-4 दिवस. प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशन. एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन याच्यामध्ये काय फरक आहे समजून घ्या. मी जर म्हणलं चेतन की साइन थीटा इज इक्वल टू 1 तर तुम्ही म्हणणार थीटा इज इक्वल टू 9. बरं फक्त एवढाच एक अँगल आहे का की ज्याच्या साइन रेशोची व्हॅल्यू 1 येईल. याच्यात जर मी 360 ऍड केले तर परत व्हॅल्यू 1 राहील का नाही. म्हणजे साइन ऑफ 450 ची तर व्हॅल्यू 1च आहे ना. परत 360 ऍड करा भेटेल की नाही 1. कळतंय का. मग प्रिन्सिपल सोल्युशन कशाला म्हटलेलं आहे की कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये तुम्ही थीटाची व्हॅल्यू काढताय ती जर थीटाची व्हॅल्यू 360 पेक्षा कमी आणि झन्न पेक्षा जास्त असेल इक्वल टू झन्न और ग्रेटर दॅन झन्न लेस दॅन 360 तर तुमच्या अँगलची व्हॅल्यू जर लेस दॅन 360 आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर तुमचं म्हणजे थीटा 0 ते 360 च्या मध्ये असेल तर त्या इक्वेशनचं सोल्युशन काय झालं प्रिन्सिपल सोल्युशन. कळते. आणि जनरल सोल्युशन कसं फाइंड आउट करता तुम्ही तर प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला पेरियोडिसिटी प्रॉपर्टी असते. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन का पीरियड असते. पीरियड का मतलब क्या कि एक पर्टिकुलर टाइम पीरियड के बाद में वैल्यू रिपीट होता है. जैसे साइन के लिए 360 के बाद में वैल्यू रिपीट होना स्टार्ट हो जाता है. टैन और कॉट में पाई के बाद रिपीट होता है वैल्यू. पूरा ग्राफ पाई में रिपीट होता है कि नहीं माहिती का. पेरियोडिसिटी काय असते की विशिष्ट कालावधीनंतर ती व्हॅल्यू रिपीट होणं. साइनची व्हॅल्यू कोणत्या कालावधीनंतर रिपीट होते 360 नंतर रिपीट होते. त्याच्या पहिले होऊ शकते का. कॉसची व्हॅल्यू 360 नंतर रिपीट होते. लक्षात येते. पण टॅन आणि कॉटची व्हॅल्यू पाय. अरे हे बघा कसं समजायचं माहिती का. तुम्हाला माहिती टॅनचा ग्राफ काय आहे रे π/2 वर असतो का. असा असतो π/2 वर टॅन डिपेंड असतो का. नाही डिनोमिनेटरला 0 येतो ना म्हणून π/2 मध्ये व्हॅल्यू भेटती का तुम्हाला टॅनची. नाही इथं आपण डॉटेड लाईन काढतो. आठवते का मी ग्राफ काढलेली. मग इथून इकडे इन्फिनिटी कडे ग्राफ जातो इथून इकडे इन्फिनिटी कडे जातो. अख्खाच्या अख्खा ग्राफ कुठे रिपीट होतो रे. अख्खाच्या अख्खा ग्राफ इकडे रिपीट होतो की नाही याच्यामध्ये. असा हा पूर्ण ग्राफ पुढच्या इंटरव्हल मध्ये रिपीट होते. मग जर तुम्हाला पिरियड काढायचा असेल तर पूर्ण ग्राफ जो असतो त्याचे एंड पॉइंटचं सबट्रॅक्शन घ्यायचं. म्हणजे π/2 मायनस π/2 π/2 मायनस ऑफ मायनस π/2 काय होईल रे पाय. म्हणजे पाय काय झाला पिरियड झाला. म्हणजे तुम्हाला समजा इथलची जी व्हॅल्यू आहे समजा इथलच्या अँगल साठी ह्या अँगल साठी ही जी काही व्हॅल्यू भेटती ही परत कधी भेटणार आहे तुम्हाला तर ह्या अँगल मध्ये पाय ऍड केल्याच्या नंतर 180 ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला ती व्हॅल्यू परत भेटणार आहे. लक्षात येते का. लक्ष नाही ये लक्ष नसते मध्ये मध्ये लक्ष कुठे बी जाते. पुन्हा डबल सांगायला लावते मला. ताटवासा जरे असे मध्येच कुठे बी जातात एकटक बघत असतात नुसतं काहीतरी भीतीकडे एकटक बघणं चालू असते. हे सोहम सुटलेकर वैताग आलाय मला असं बघत असते. असं तिकडं हे श्रवण हे पक्कच बघायला आता माझ्याकडे. हा चेतन हातात काय चालू असते काय माहिती भाऊ. खोसेचं अटेन्शन पूर्ण लेक्चरवर अटेन्शन असते.
तर एकच मंत्र कोसे म्हणा खोसे. ठीक आहे. तर तुम्हाला पिरियड कळलं का? मग साइन मध्ये व्हॅल्यू कधी रिपीट होते? साइन फंक्शनचं पिरियड काय असतं? 2 पाय नंतर. बघा तुम्हाला ग्राफ माहिती आहे, सांगू का माहिती? साइन मध्ये व्हॅल्यू रिपीट व्हायची असेल तर तुम्हाला 360 ऍड करावं लागेल. कळतंय का? त्याच्या मधले याच्यात होणार नाही. सांगू का? सांगतो. तू सांगतो. साइनचा ग्राफ 0 पासून. अरे साइन का ग्राफ नहीं रे बेटा. बेटा साइन के ग्राफ तो सबको पता है बेटा. पीरियड की बात हो रही है बेटा यहाँ पे. ठीक है बेटा. 0 π/2 3 π/2 2 पाई. अरे 1 में हाँ पाई दूर से दिखाई दे रहा है. बच्चे को दूर से दिखाई दे रहा है, बड़े बच्चे को. हाँ बेटा. तो 0 पासून. थोडं गाणं आलं असं चूक बोल क्षमस्व. नाही सर एकदम बरोबर आहे. चूक बोल क्षमस्व. आता मला एक सांगा तुम्ही, 1 2 3 सांगा मला तुम्ही. जर ही 1 व्हॅल्यू दिसती का? हे टेम्प कार्ड दुसरीकडे दिसेल का कुठं? अगेन दिस टेम्प कार्ड विल ऑकर आफ्टर 2 पाई हियर. बात समझ में आ रही है? वैल्यू कहां रिपीट हो रही है? अच्छा ये वैल्यू देखो, ये जो 0 आपको मिल रहा है ये अगेन कहां पर मिल रहा है? आप बोलेंगे यहाँ पे भी मिल रहा है. ठीक है ना? तो इस एक के लिए नहीं बोल सकते हम. सभी वैल्यूज रिपीट कौन से पीरियड में हो रही है इसके बारे में सोचना पड़ेगा. तो आपकी सारी वैल्यूज कौन से पीरियड में रिपीट हो रही है? यहाँ देखिए π/2 और यहाँ क्या होगा बेटा? 2 पाई में π/2 ऐड करने के बाद क्या मिलता है? 2 पाई. अरे 2 पाई के अंदर π/2 ऐड कर रहे हो, π/2 आएगा ना. तो बेटा π/2 पे जो वैल्यू आपको मिल रहा है 1, वो फिर कौन से एंगल पे मिल रहा है? 5/2. तो पीरियड कितना हुआ? रिपीटेशन वैल्यू का जिस भी एंगल पे हो रहा है उन दोनों का डिफरेंस लेना होता है पीरियड निकालने के लिए. तो 5π/2 माइनस π/2 क्या मिलेगा? 4π/2 मतलब 2 पाई. मतलब आफ्टर 360 डिग्री द वैल्यू ऑफ साइन एंड कॉस रेशियो इज गोइंग टू बी रिपीट. कळतंय का? लक्ष देते का? म्हणजे साइन थीटा असेल तुमच्याकडे तर तो कुणाशी बराबरी करतोय? साइन ऑफ 2 पाई प्लस थीटाशी. कॉस थीटा असेल तो कुणाशी बराबरी करतोय? कॉस ऑफ 2 पाई प्लस थीटा. आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही साइन थीटा ला समजा तुम्ही पाय प्लस थीटा लिहिलं तर तुम्हाला तीच व्हॅल्यू भेटती का रे? नाही. पाय म्हणून रेशो साइनचा साइनच राहील 180 असल्यामुळे. माहित नाही हे तुम्हाला? माहिती सर. पाय त्याच्यामुळे रेशो जसा तसा राहील. पण थर्ड क्वाड्रंट आहे पाय म्हणजे 180, त्याच्यामध्ये थीटा ऍड केला ऍक्यूट अँगल. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो निगेटिव्ह म्हणजे व्हॅल्यू निगेटिव्ह भेटेल. म्हणजे 180 याचा पिरियड असू शकतो का? दिलेल्या अँगल मध्ये 180 ऍड केला तर तुम्हाला व्हॅल्यू निगेटिव्ह भेटेली ना. इथं 1 होतं त्याच्यामध्ये 180 ऐड केलं वैल्यू -1 बैठेगी. कहते हैं क्या? तो इसका मतलब क्या हुआ कि पाई इसका पीरियड हो सकता है क्या? नहीं. तो ट्रिग्नोमेट्रिक रेशियो में साइन और कॉस का पीरियड क्या होता है? 2 पाई होता है. और अगेन कोसेक एंड सेक का पीरियड क्या होता है? 2 पाई होता है. उसी का रेसिप्रोकल है. और tan और cot का क्या होता है? पाई होता है. अब मेन चीज समझनी ये है आपको कि जब आपको जनरल सॉल्यूशन फाइंड आउट करना होता है, मतलब जनरल सॉल्यूशन किसको कहा गया है? जनरल सॉल्यूशन किसको कहा गया है? पर्टिकुलर सॉल्यूशन मतलब आपका जो भी सॉल्यूशन आ रहा है अगर वो 0 और 360 के बीच में है, पर्टिकुलर नहीं प्रिंसिपल, तो उस ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन का देखो आपको क्वेश्चन बिल्कुल सीधे तरीके से पूछाएगा. ये दिया गया ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, इसका प्रिंसिपल सॉल्यूशन निकालिए. तो उसको एक सॉल्यूशन हो सकता है, 2 सॉल्यूशन हो सकते हैं. कुछ इक्वेशन ऐसे जिनको इनफाइनाइट भी प्रिंसिपल सॉल्यूशन हो सकते हैं. जैसे sin स्क्वायर थीटा प्लस cos स्क्वायर थीटा इज इक्वल टू 1 है. अब ये इक्वेशन है लेकिन ये आइडेंटिटी भी है. तो इस आइडेंटिटी में अगर आप थीटा का वैल्यू 0 से 360 के बीच में कितने थीटा आते हैं? इनफाइनाइट थीटा आते हैं. तो इसके प्रिंसिपल सॉल्यूशन ही इनफाइनाइट हो गए. ज्यादातर बच्चों को क्या लगता है कि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन में जो जनरल सॉल्यूशन होता है वो इनफाइनाइट होता है. जनरल सॉल्यूशन तो इनफाइनाइट होगा ही ना. जनरल सॉल्यूशन होगा कि नहीं इनफाइनाइट? हाँ सर. समझ रहे हो बात को?
तो जनरल सॉल्यूशन तो इनफाइनाइट होना ही है, लेकिन प्रिंसिपल सॉल्यूशन सिर्फ आइडेंटिटी के केस में इनफाइनाइट होता है, बाकी केस में एक या दो सॉल्यूशन होते हैं उसके। क्योंकि 0 से 360 के बीच में अगर tan का वैल्यू लेंगे तो दो वैल्यूज आएगा, sin cos का लेंगे तो एक ही वैल्यू आएगा। आ रही बात समझ में? अच्छा, तो समझ में आया आपको जनरल सॉल्यूशन का मतलब? ठीक है, तो कुछ स्टैंडर्ड इक्वेशंस है उनका हम लोग जनरल सॉल्यूशन निकालने वाले हैं। क्या कहा मैंने? स्टैंडर्ड इक्वेशन है। कुछ स्टैंडर्ड इक्वेशंस है जिनका हम जनरल सॉल्यूशन निकालने वाले हैं, उसका प्रूफ भी देखेंगे। बिल्कुल हल्का सा प्रूफ होता है उसका, जो कि एग्जाम में कभी पूछा भी नहीं जा सकता, आज तक नहीं पूछा जाएगा, पूछेंगे तो भी सॉल्व कर सकते हैं। तो ट्रिग्नोमेट्रिक स्टैंडर्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशंस है हमारे पास जिसका हम जनरल सॉल्यूशन निकालने वाले हैं, और उसका इस्तेमाल जो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बड़े वाले ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन है उसको सॉल्व करते समय उन स्टैंडर्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन के सॉल्यूशन का इस्तेमाल करना है। और प्रिंसिपल सॉल्यूशन तो आपके दिमाग में आ ही चुका है कि उसको आप सॉल्व, जैसे अभी ये sin 3 ये प्रिंसिपल सॉल्यूशन है, ठीक है। तो बेटा दो तीन चीजें मैंने आपको बताई, एक तो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन क्या होता है, उसका सॉल्यूशन क्या होता है। अगर आप सॉल्यूशन निकाल रहे हो तो दो तरीके के सॉल्यूशन निकलेंगे, एक निकलेगा प्रिंसिपल सॉल्यूशन, एक निकलेगा जनरल सॉल्यूशन। आई बात ख्याल में? सर, हाँ। वो sin 450 नहीं है ना प्रिंसिपल सॉल्यूशन? नहीं, 450 डिग्री प्रिंसिपल सॉल्यूशन नहीं होगा, क्योंकि 360 से आगे चला गया ना। आ रही बात समझ में? ठीक है, बिल्कुल सीधा दिमाग में रखना है। कळतंय का? क्लियर आहे का? हां, मग आता काय बनणार आपण? स्टँडर्ड फंक्शन, स्टँडर्ड इक्वेशन जे आहेत त्यांचं जनरल सोल्युशन कसं निघतंय, हां, आणि ते बिलकुल लक्षात ठेवायचं बरं, फॉर्म्युल्यासारखं राहील लक्षात? हां, हे लिहायची गरज आहे का? नाही, त्याचं कारण सांगतो. आपल्याला क्वेश्चन सॉल्व करत असताना आता एक्सरसाइज स्टार्ट केली आपण सॉल्व करत, त्यात प्रश्न असणार फाइंड द प्रिंसिपल सॉल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन, कळतंय का? ये क्वेश्चन रहेगा तो उसका मतलब समझ में आ जाएगा ना। ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन को सॉल्व, चलो सॉल्व ही करते हैं, फिर उसके बाद मैं वो बताता हूँ ताज तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन लगेच डोक्यात बसून जाईल। तर याच्यामध्ये काय, आता अलर्ट अँगलचे फॉर्म्युले माहिती पाहिजे, जे माहिती नसतील ते मी तुम्हाला सांगून देतो आत्ताच, हो, ज्याचा इस्तेमाल आपल्याला करावा लागेल बाबा, आहे की नाही? चला आणखी जणांना माहिती आहे, आपण बघू का, जरा मजा घेतो सगळ्यांची मजा घेतो ना, हो नाही सर, नाही? चला, कॉम्प्लिमेंटरी अँगलचं माहिती, साइन ऑफ 90 मायनस थीटा, हे सगळ्यांना माहिती आहे। जर मी तुम्हाला असं विचारलं की साइन ऑफ π/2 प्लस थीटा इज इक्वल, त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारलं साइन ऑफ π मायनस थीटा, त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारलं साइन ऑफ π प्लस थीटा, त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारलं साइन ऑफ 3π/2 मायनस थीटा, त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारलं साइन ऑफ 3π/2 प्लस थीटा, आणि मग मी तुम्हाला विचारलं साइन ऑफ 2π मायनस थीटा, आणि त्याही नंतर मी काहीतरी विचारू शकतो, पण माझं जागा नाही कळतंय का? पहिलं मायनस साइन, पहिलं cos थीटा, आता मी तुम्हाला सिंपल सांगतो, हे पहिलं बघा, cos थीटा, मी तुम्हाला एक सिंपल नियम सांगतो बरं का, महाथोडे घ्या, थोडे सगळे लक्ष द्या, मी तुम्हाला सिंपल नियम सांगतो, कळतंय का? जर π/2 किंवा π/2 चा मल्टिपल आला तो साइन रेशोचा कॉस रेशो लिहायचा, कॉसचा साइन लिहायचा, टॅनचा कॉट लिहायचा, सेकचा कोसेक लिहायचा, कळतंय? आता साइन ऑफ π/2 प्लस थीटा, साइन ऑफ 3π/3 मी यांना हटवतोच, माझी थोडी जागा कमी आहे, मी पहिले ऑड मल्टिपल घेतो π/2 चे, नंतर इवन मल्टिपल घेतो। साइन ऑफ π/2 झालं, त्याच्यानंतर साइन ऑफ 3π/2 मायनस थीटा, त्याच्यानंतर साइन ऑफ 3π/2 प्लस थीटा, एक लक्ष देते का? मला सांगा π/2 म्हणजे काय? 90 इंटू 1, 90 इंटू 3, π/2 म्हणजे 90 ना, और उसका ये ऑड मल्टीपल है 3π/2, 90 इंटू 3 आ गया, 90 इंटू 1 आ गया, और ये क्या है 90 इंटू अगेन 3 है। सगळ्यात पहिल्यांदा याचा अर्थ नाही काय चालू आहे,
सगळ्यात पहिले याचा अर्थ समजून घ्या. π/2 प्लस थीटा म्हणजे काय? आता इथं थीटा नेहमी अक्यूट अँगल असणार आहे. काय असणार आहे? अक्यूट अँगल. तर मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगेल की जर π/2 किंवा π/2 चा ऑड मल्टिपल असेल, ऑड मल्टिपल असेल तर रेशो चेंज होणार व्हॅल्यू लिहिताना. म्हणजे साइनचं काय होणार रे? cos थीटा. साइनचं काय होणार? cos थीटा. साइनचं काय होणार? लक्षात येते? आता फक्त साइन कन्व्हेन्शन लक्षात घ्यायचे. तर तुम्ही काय विचार पटकन विचार. आज नाही सर. आता मला सांगा π/2 प्लस थीटा 90 मध्ये अक्यूट अँगल ऍड केला, कोणत्या क्वाड्रंट मध्ये घुसल? सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? Positive. म्हणून हे पॉझिटिव्ह. आता 3π/2 मायनस थीटा आहे, 270 minus. बरोबर आहे? 3π/2 Minus. मायनस थीटा आहे म्हणजे 3π/2 म्हणजे 270. त्याच्यातून अक्यूट अँगल सबट्रॅक्ट केला. अगेन थर्ड क्वाड्रंट. अगेन नाही, नेगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंटच नुसतं. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे? नेगेटिव्ह. हे काय होईल रे? मायनस कळतंय का? हो सर. त्याच्यानंतर 3π/2 प्लस थीटा फोर्थ क्वाड्रेंट. लेकिन ऑड मल्टीपल है इसलिए साइन का कॉस हो गया और फोर्थ क्वाड्रेंट में साइन क्या होता है? नेगेटिव. ये भी नेगेटिव है. कळते? मग ह्याचे जे भाऊ आहेत, पुन्हा जे याचे भाऊ बहीण आहेत सगळे, जसं cos ऑफ π/2 प्लस थीटा, tan ऑफ π/2 प्लस थीटा, कळते का? sec ऑफ π/2 प्लस थीटा. जसं आता समजा tan ऑफ π/2 प्लस थीटा लिहायचं. tan ऑफ π/2 प्लस थीटा. तर 90 चा ऑड मल्टिपल आहे, त्याच्यामुळे tan चा काय होणार? cot. आणि सेकंड क्वाड्रंट आहे π/2 प्लस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, त्याच्यामध्ये tan निगेटिव्ह म्हणून हे होणार मायनस. परत इथं tan ऑफ 3π/2 मायनस थीटा cot थीटा ऑड मल्टिपल आहे, tan चा cot झाला, पण थर्ड क्वाड्रंट मध्ये tan पॉझिटिव्ह म्हणून हा पॉझिटिव्ह राहणार. लक्षात येते का? हां. 3π/2 प्लस थीटा परत फोर्थ क्वाड्रंट आहे, tan ऑफ 3π/2 प्लस थीटा. तर याचा tan काय होणार आहे? cot थीटा. पण फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा नेगेटिव्ह. जर एखाद्याला कळत नसेल, एखादं लय जीड आहे बुवा समजा, त्यासाठी मी असं लिहितो π/2 प्लस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये. हां हो, 3π/2 मायनस थीटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट मधल्या अंगलेविषयी बोलले जाते. आणि 3π/2 प्लस थीटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा अँगल असणार आहे. आणि अष्टक बद्दल माहिती असेल तुम्हाला? अष्टक, अष्टक. हां लय भारी बसलं रे. नाही ते खरं भारी बसलं. मग कॉट ऑफ दिलेला असेल तर टॅन होईल आणि कॉस दिलेला असेल तर साइन होईल. आता हे कळलं ना तुम्हाला? साइनचं कॉस, कॉसचं साइन कळलं का नाही? अरे हो म्हणत जा, नाही तर नाही म्हणत. येड्यावर बघत नका बसत. एक तर हो म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. कळलं ना? मग आता तिसरं लिहितो मी, सेक. सेक ऑफ π/2 प्लस थीटा. सेक तर काय होतं रे? कोसेक. कोसेक. कोसेक थीटा. हां, तर सेक कसा आहे रे? सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक कसा आहे? नेगेटिव्ह आहे. मग हा काय होणार? नेगेटिव्ह. परत सेकंड ऑफ 3π/2 मायनस थीटा कोसेक थीटा. सेक कसा आहे रे? नेगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट. सेक ऑफ 3π/2 प्लस थीटा कळलं का? साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. बरं आता मला सांगा, आपण सेकंड क्वाड्रंट मधल्या अँगलला π/2 प्लस थीटाच्या फॉर्म मध्ये लिहिलं. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला साइन 120 ची व्हॅल्यू काढायची. साइन 120 ची व्हॅल्यू काढायची. तुम्ही काय करणार? याला माहिती सेकंड क्वाड्रंट मध्ये तुम्ही याला π/2 प्लस 30 लिहिलं. तुम्हाला माहिती π/2 असेल 90 इंटू ऑड मल्टिपल आहे, तर साइनचं काय होते रे? cos 30 राहील. लक्ष येते? आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह. cos 30 ची व्हॅल्यू काय असते? √3/2. म्हणजे साइन 120 ची व्हॅल्यू काय आली? √3/2. लक्षात आलं? मग
अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये त्याच्यानुसार तुम्ही एक तर 90 चा इस्तेमाल करून लिहिणार, पण याला आणखी एक दुसरा तरीका आहे, म्हणजे 90 च्या ऑड मल्टिपल मध्ये लिहिणार, पण तेच अँगल तुम्ही पायचा वापर करून लिहू शकता. कळतंय का? म्हणजे मी काय केलं होतं रे, ज्या पद्धतीनं पाय बाय 2 प्लस थीटा सेकंड क्वाड्रंट मध्ये, त्याच पद्धतीनं मी असं म्हणू शकतो की पाय मायनस थीटा सुद्धा सेकंड क्वाड्रंट मध्ये, कारण पाय म्हणजे 180 त्याच्यातून ऍक्यूट अँगल सबट्रॅक्ट केला तर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये. हा सर. कळतंय का? हो सर. हा कोणता क्वाड्रंट आहे? थर्ड. पाई प्लस, अरे आ गया, देखो वो आ गया, पाई प्लस थीटा. थर्ड क्वाड्रेंट हो गया बेटा. फोर्थ क्वाड्रेंट बस क्या हो गया? 2 पाई माइनस थीटा. 360 में से एल्गोरिथम ने सब्ट्रैक्ट किया तो फोर्थ क्वाड्रेंट में आया, तो फोर्थ क्वाड्रेंट है बेटा 2 पाई माइनस थीटा. काही नाही एवढं असं करणे एवढं बाहेर नाही ते. काही जगह एक्सप्रेशन अब ऐसे लिखूंगा, तो समझ में आया आप लोगों को? हाँ सर. तो ये थर्ड क्वाड्रेंट में दो तरीके से एंगल को आप लोग क्या कर सकते हो, लिख सकते हो, लेकिन दोनों में फर्क क्या है फिर, दोनों भी समझ लीजिए. अगर ऑड मल्टीपल ऑफ 90 है तो बेटा रेशो चेंज होता है, लेकिन मैं सेकंड क्वाड्रेंट के एंगल को ही अगर ऐसे लिखता हूं साइन ऑफ पाई माइनस थीटा लिख सकता हूं. देखो 120 को ही आप कैसे लिख सकते हो, 90 प्लस 30 या 180 माइनस 60. साइन ऑफ पाई माइनस थीटा लिखा तो रूल क्या कहता है कि 90 का अगर इवन मल्टीपल है साइन का साइन रहेगा. तो साइन का साइन रहेगा, और साइन कन्वेंशन तो सेम है, प्लस और माइनस का असं अष्टक से कळते का? कळते का? अरे मग एक्सप्रेशन का नसतात तुमच्या चेहऱ्यावरती, मला कसं कळलं तुम्हाला कळतंय की नाही? येड्यासारखे बघत राहतात नुसते माझ्याकडे. साइन ऑफ पाई माइनस थीटा Sin theta. जशास तसे, कॉस ऑफ पाई माइनस थीटा Cos theta. टॅन ऑफ पाई माइनस थीटा. Sin theta. का बरं रे? कारण 90 गुणिले इवन नंबर, 90 इंटू इवन नंबर. यहाँ क्या था, 90 इंटू ऑड था, 90 में तो 90 इंटू 1 होगा ना. हाँ सर. तो बेटा साइन ऑफ पाई माइनस थीटा हो जाएगा साइन थीटा. सेकंड क्वाड्रेंट एंगल को अगर आप 90 इंटू 2 के फॉर्म में लिखते हो तो साइन थीटा. चलिए कॉस ऑफ पाई माइनस थीटा साइन, हाँ कॉस थीटा एज इट इज आएगा, मतलब जो भी रेशियो रहेगा एज इट इज आएगा. हाँ बस बात क्या है, Minus cos theta. हाँ ए माइनस 10 tan ऑफ पाई माइनस थीटा Minus tan theta. माइनस साइन की बात है ना. फिर sec ऑफ पाई माइनस थीटा Minus sec theta. तो तुम्हें पाई बाय 2 लेंगे. सही, ठीक है. मग आता थर्ड क्वाड्रंट मधल्या अँगलला तुम्ही कशाचा वापर करून लिहू शकता, साइनचा. मग साइन ऑफ पाई प्लस थीटा काही साइन, पण साइन कसा असतो थर्ड क्वाड्रंट निगेटिव्ह. तदनंतर tan ऑफ पाई प्लस थीटा, tan पॉझिटिव्ह असतो, पाय असल्यामुळे Plus ऍज tan इट इज. theta. सेक पाई प्लस थीटा Minus sec theta. माइनस सेक थीटा. फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल पायच्या इवन मल्टिपलचा वापर करून लिहायचा आहे. साइन ऑफ 2 पाय माइनस थीटा. 2 पाय म्हणजे पायचे पाय बाय 2 चा इवन है, 90 गुणे 4 है ना ये, Minus sin theta. 90 into 4 है ना, तो ये क्या होगा माइनस साइन थीटा. साइन का साइन ही रहेगा. फिर tan ऑफ 2 पाय माइनस थीटा है, Minus tan theta. माइनस tan थीटा आएगा. फिर सेक ऑफ, मैंने देखो 6 लिख सकते हो आप, मैंने 3 लिखे सिर्फ क्योंकि उसके रेसिप्रोकल का वही नतीजा होने वाला है. बड़े Plus sec theta. सेक थीटा, क्योंकि कॉस क्या होता है फोर्थ क्वाड्रंट में, पॉझिटिव्ह होता है. समजले हे? तर हे अत्यंत महत्त्वाचे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करत असताना लक्षात घ्या. प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करताना हे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला लिहून घेणे. कारण मला जर याच्यानंतर जर कोणाला ह्याचं उत्तर नाही आलं तर तुम्हाला मारलं कसं टीव्हीत दाखवतील, शपथ सांगतो. कळतंय का?
फोटो काढते तरी लाज वाटू द्या. बरं काढा नंतर लिहा, माझंच टाइम वाचेल. बरं झालं. नाही साहेब. लिहायचं पण आहे सर. लिहित आहे का? सगळ्यांना लिहावं लागेल. फोटो काढणारे मार खातील. लिया सके जन. हाँ बेटा, वो थोड़ा सा ट्यूबलाइट की वजह से ऊपर का पार्ट जो था, ऊपर ये वाला पार्ट, ये वाला जो पार्ट है, तो इस पार्ट में लाइट रिफ्लेक्ट हो रहा था, उसकी वजह से ये दिखाई नहीं दिया होगा. तो अभी मैंने लाइट बंद कर दिया है. तो ठीक है बेटा, लिख लो. चला, एक लक्षात घ्या की हे जे आपण फॉर्म्युले बघितले, हे जे ए आर त्या अटेंडन्स मध्ये एवढं नका लक्ष घाली, जवळ पटकन लिहून पुढे सरकवायची. जे हे फॉर्म्युले बघितले ह्यांचा वापर करून तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचंय. कळतंय का? हा, आता मला सांगा, पहिले दोन प्रश्न जे आपले एक्सरसाइज मधले ते ह्याच्यावरच आहेत. आणि मग आपण जनरल सोल्युशन बघू ते करणार. तर एक्सरसाइज 3.1 बेटा, क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन क्या है? फाइंड द प्रिंसिपल सॉल्यूशंस ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. नरवडे ते गाइड घरी घेऊन जा रे भाऊ माझं, नंतर करत बस काय तुला करायचं ते. फाइंड द प्रिंसिपल सॉल्यूशंस ऑफ द फॉलोइंग इक्वेशंस. किती इक्वेशन दिलेत रे? 4 इक्वेशन दिले आणि त्यांचं काय काढायचं तुम्हाला? प्रिंसिपल सोल्युशन. साधारणतः पहिल्या क्वेश्चन मधला विचारत नाही, दुसरा क्वेश्चन जो दिलेला आहे फाइंड द प्रिंसिपल सोल्युशन त्याच्यातले विचारतात आणि 2 मार्कासाठी प्रश्न असतो विचारला तर cos θ = 1/2, sec θ = 2/√3. 3 नंबर cot θ = √3 आणि cot θ = 0. ठीक आहे. हा बेटा, आता मला सांगा cos θ = 1/2 आहे आपल्याकडे, बरोबर आहे? cos θ = 1/2 दिलेलं आहे. हे डिटरमिनेटिंग इक्वेशन आहे. थीटाच्या कोणत्या व्हॅल्यू साठी तुम्हाला 1/2 भेटणार आहे? 60 साठी भेटणार आहे. एक व्हॅल्यू काय झाली? cos 60 = 1/2. म्हणजे cos θ = cos 60 आणि दिस इम्प्लाइज θ = 60. 60 0 आणि 360 मध्ये आहे का? म्हणजे हे एक प्रिन्सिपल सोल्युशन झालं. आणखी कोणती व्हॅल्यू आहे का 0 आणि 360 मध्ये की ज्याची व्हॅल्यू 1/2 येते? कसं कळणार तुम्हाला? तर आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. किती फॉर्म्युले आहेत? थीटा एक तुम्ही लिहू शकता cos ऑफ पाय मायनस थीटा सेकंड क्वाड्रंट. दुसरा तुम्ही लिहू शकता cos ऑफ पाय प्लस थीटा थर्ड क्वाड्रंट. आणि तिसरं तुम्ही लिहू शकता cos ऑफ 2π मायनस थीटा फोर्थ क्वाड्रंट. लिहू शकता तुम्ही. आता cos ऑफ पाय मायनस थीटाची व्हॅल्यू काय असते बेटा? मायनस cos थीटा. इथं बघायचं रे ए मानकर. हो सर 90. कॉसला कॉस हे बघ, मी मुद्दाम पाय आणि 2πचाच वापर करणार, त्याच्या रेशो आहे ते राहणार, फक्त साइन बद्दल विचार करायचा आहे. मग cos ऑफ पाय मायनस थीटा आणि मायनस cos थीटा मायनस काय? मायनस कॉस्ट येते. हां मग सेकंड क्वाड्रंट आहे ना पाय मायनस थीटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये cos कसा असतो? नेगेटिव्ह. अरे कोसे नाही सर, साइन आणि कॉस पॉझिटिव्ह असतो मला वाटतं सेकंड क्वार्टर मध्ये. वाटतो काही बी जेव्हा मला ना मला वाटतं म्हणजे अरे फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतं. सेकंड क्वार्टर मध्ये साइन आणि त्याचा रेशिओ पॉझिटिव्ह असतो. फक्त वाटतं कसं साइन आणि असतं? कोसेक. साइन आणि कोसेक कोसेक 1/2. लक्षात आलं तुया? हां, तो cos ऑफ मायनस थीटा काय असतं रे? मायनस कॉस. cos ऑफ पाय प्लस थीटा काय? मायनस कॉस. पण cos ऑफ 2π मायनस थीटा काय? कॉस. cos थीटा. शाबाश बेटा, पहले दिन आगे, पहले दिन की लास्ट की क्लास नहीं की, फिर दूसरे दिन एब्सेंट. हाँ, और मैसेज भी नहीं देखा ग्रुप के ऊपर का आपने, इसलिए टाइम का भी पता नहीं था. अभी 9 बज रहे क्या? अच्छा अभी देखा क्या मैसेज? हाँ ठीक है, चलो अच्छी बात है. अब आगे से एब्सेंट मत रहना. हाँ याद रखना, बहुत नसीब वालों को ऐसे टीचर मिलते हैं.
सच बोल रहा हूँ मैं। हाँ सर। रेयर वैरायटी है ये मार्केट में, घूम लो मार्केट, कतई रेयर है। हाँ। तो भाई साहब देखो, सिंपल सी बात है कि cos थीटा को रिप्लेस किया जा सकता है cos ऑफ 2 पाई माइनस थीटा। आप कहेंगे कि ये मैं क्या बोल रहा हूँ। देखो, एक मेरे को पता चल गया है कि cos 60 इज नथिंग बट 1/2, मतलब थीटा मेरा 60 है। अब मैं cos, ये मेरा सॉल्यूशन है ना cos 60, cos 60 cos थीटा इक्वल टू cos 60 लिख पा रहा हूँ ना मैं। अब क्या मैं ऐसे नहीं लिख सकता, cos 60 को मैं cos ऑफ 2 पाई माइनस 60 नहीं लिख सकता, क्योंकि cos थीटा इज इक्वल टू cos थीटा इज नथिंग बट cos ऑफ 2 पाई माइनस थीटा है। तो मेरे पास cos 60 था, तो उसको मैंने लिखा cos ऑफ 2 पाई माइनस 60, क्योंकि ये दोनों एक ही वैल्यू देते हैं। अरे cos ऑफ 2 पाई माइनस 60, सॉरी थीटा क्यों लिखा मैंने, cos 60 which is equal to cos of 2 पाई माइनस 60। अब मुझे बताइए 2 पाई मतलब क्या, 360, 360 में 60 का कितना है, 300। समझ आ रही कुछ बात कळते का? मग याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ तुम्ही दिलेल्या इक्वेशनला कसं लिहू शकता, जर cos थीटा इज इक्वल टू 1/2 आहे तर तुम्ही काय लिहू शकता, cos थीटा इज इक्वल टू cos 60 और cos थीटा इज इक्वल टू cos ऑफ 2 पाई। पहले तो बात आप लिखेंगे cos थीटा इज नथिंग बट चलो 60, और इधर क्या लिखेंगे cos ऑफ 2 पाई माइनस 60। करते क्या करते क्या? हाँ, तो ये क्या हो गया फिर cos ऑफ 360 माइनस 60 दैट इज cos 300। सो दिस इंप्लाइज थीटा इज इक्वल टू 60 और थीटा इज इक्वल टू 300। करते क्या? एंड बोथ ऑफ देम आर इन बिटवीन 0 to 60, therefore प्रिंसिपल सॉल्यूशन क्या रहेगा, प्रिंसिपल सॉल्यूशन क्या रहेगा, थीटा इज इक्वल टू 60 और 300। म्हणजे या दोन व्हॅल्यूसाठी हे इक्वेशनचे सोल्युशन दोन व्हॅल्यूज आहेत, 0 ते 360 मध्ये या दोन व्हॅल्यूज आहेत। कळलं तुम्हाला याचा वापर कसा केला आहे? हो सर। नसेल कळलं तर सांगा मला आत्ताच। हां, लक्षात घे, आपल्या जवळ cos थीटा इज इक्वल टू 1/2 भेटलं होतं, बरोबर आहे। मग आपल्याला एक तर व्हॅल्यू माहिती असतेच, एक तर 100% व्हॅल्यू प्रत्येकाला माहिती असते, बरोबर आहे। cos थीटा इज इक्वल टू 1/2 तुम्हाला माहिती आहे की बाबा हे 60 डिग्री cosच्या 60 डिग्रीची व्हॅल्यू असते। मग तुम्ही त्याला लिहिलं cos थीटा इज इक्वल टू cos 60, म्हणजे तुम्हाला एक सोल्युशन भेटलं की थीटा इज इक्वल टू 60 ह्याच्यात ठेवलं तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे। पण दुसऱ्यासाठी तुमचे जो हे फॉर्म्युले होते, मग तुम्ही बघितलं की cos 60 जो आहे तो कुणाशी बराबरी करू शकतोय, त्या दोघांशी तर करू शकत नाही सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये, कारण साइन चेंज होते। मग तो कुणाशी करतोय, cos ऑफ 2 पाई माइनस थीटा सोबत करतोय। मग cos थीटा म्हणजे तुमचा जो cos 60 होतो, ज्याला तुम्ही काय लिहू शकता 2 पाई माइनस 60, म्हणजे तुमच्या जवळ cos थीटा इज इक्वल टू cos 60 होतं। पण ह्याच इक्वेशनला तुम्ही कसं लिहिलं, cos थीटा इज इक्वल टू cos ऑफ 2 पाई माइनस 60 का, कारण ह्याच्या जागेवर तुम्ही हे रिप्लेस करू शकता। कळतंय का? हो सर। मग cos थीटा इज इक्वल टू cos 60 याचा अर्थ थीटा 60 झाला, आणि cos थीटा इज इक्वल टू cos ऑफ 2 पाई माइनस 60 म्हणजे थीटा काय झाला 300 झाला। कारण की दोघेही जण 0 आणि 60 lies between 360 and 0. 300 lies between 360 and 0, and therefore principal solution for given equation is 60 or 300. आलं लक्षात? लिहा बरोबर। लिहिलंय का? तुम्ही इथं वाटलंच तर 2 पाय मायनस 60 च्या ऐवजी पाय बाय 3 बी लिहू शकता, जर दोन्ही रेडियनच्या भाषेत लिहायचं असेल तर पाय बाय 3, 2 पाय मायनस पाय बाय 3 म्हणजे ते काय झालं 5 पाय बाय 3, आणि म्हणजेच काय झालं सोल्युशन तुमचं पाय बाय 3 और रेडियन मध्ये लिहितात जास्त करून हे लोक सोल्युशन पाय बाय 3 और 5 पाय बाय 3।
ए काय बोलतोय रे 5/3 और 5/3 बोल ना का झाले की नाही झाले सगळेच झाले समोर दे सेक थीटा दिलेले बेटा इक्वेशन सेक थीटा इज इक्वल टू काय दिले 2/√3 हे बघ सेक कोसेक आणि कॉट हे कधी भी घाणच वाटते मला इन द सेंस की वैल्यू ध्यान में रखने के लिए तो इसका सीधा रेसिप्रोकल लिख लो हाँ सर इसका रेसिप्रोकल लिखो ना cos थीटा क्या होगा √3/2 अब हमें cos की वैल्यू पता होती है कि cos 30 का वैल्यू क्या होता है √3/2 तो आप क्या लिख सकते हो इसकी जगह पर cos 30 लिख सकते हो तो अब ये दोनों में दोनों तरफ cos है बीच में इक्वल का साइन है तो थीटा क्या हो गया 30 हो गया लेकिन बेटा ये क्या है एक ही सॉल्यूशन हुआ अब हमने अभी देखा था क्या देखा था कि cos ऑफ 2π माइनस थीटा क्या होता है cos थीटा होता है अभी देखा था ना तो यहाँ cos थीटा जो है और आप लोग क्या लिख सकते हो इसी को क्या लिख सकते हो cos ऑफ 2π माइनस 30 मतलब क्या हुआ cos ऑफ 30 इसको तो लिखने की जरूरत नहीं दिस इज इक्वल टू cos 360 माइनस 30 मतलब कितना हुआ cos 330 so this implies theta is equals to 30 and this implies theta is equals to 330 now ये तू है कट 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 थीटा हा 330 पण काय आहे रे 360 मध्ये येतो की नाही 0 च्या हो सर therefore principal खाली असं लिहायचं बघ व्यवस्थित therefore principal solution therefore required principal solution for required principal solution for given t equation trigonometric equation is theta is equals to 30 और theta is equals to right लक्षात राईट का लक्षात हो सर हा? चालेल या मग हा? हा बरं झालं मला ते सोडायचं होतं विसरलो रे मी मोठं मोठं बोलतच ना क्वेश्चन नंबर 3 cot थीटा इज इक्वल टू √3 तुम्हाला माहिती आहे cot थीटा आवडतं का आपल्याला नाही मग tan थीटा इज इक्वल टू 1/√3 tan ची कोणती याची व्हॅल्यू असते 30 ची दैट मींस tan थीटा इज इक्वल टू क्या लिखेंगे बेटा tan 30 डिग्री और tan का क्या होता है कहां पर tan पॉजिटिव रहता है tan और थर्ड क्वाड्रेंट tan ऑफ पाई प्लस थीटा ए tan ऑफ पाई प्लस थीटा बरोबर आहे tan ऑफ पाई प्लस थीटा काय असतं tan थीटा तो tan 30 को क्या लिखा जा सकता है tan थीटा इज इक्वल टू tan ऑफ पाई प्लस थीटा मतलब पाई प्लस 30 लिख सकते हैं कि नहीं और यहाँ रीजन देना है बोर्ड में लिखेंगे तो रीजन देना है सिंस tan ऑफ पाई प्लस थीटा इज नथिंग बट tan थीटा तो क्या आएगा tan 210 180 प्लस 30 तो देयरफॉर थीटा इज इक्वल टू यहाँ 30 आएगा और यहाँ थीटा इज इक्वल टू 210 आएगा और क्योंकि आपने यहाँ मेंशन करा कि 30 लाइज बिटवीन 360 एंड 0 210 लाइज बिटवीन 360 एंड 0 and therefore theta is equals to 30 and 210 is our principal solutions for given trigonometric equation right का हो सर चला फोर्थ वाला सांगा मला आता हाँ अरे बाबा क्वाडच्या कोणत्या अँगलचे व्हॅल्यूज 0 असते मग नॉट डिफरंट का म्हणून म्हणायला 5/2 ना
tan 90 कॉट 90 0 असतं ना. झिरो आहे ना. काय खुशी यार. देखो बेटा, मैंने आपको एक स्टैंडर्ड यूनिट सर्कल बताया था जिसके ऊपर जो क्वाड्रेंटल एंगल होते हैं उनके वैल्यूज की बात की. यहाँ 0 डिग्री, यहाँ 90, यहाँ 180, यहाँ 270, यहाँ अगेन 360. तो जो x कोऑर्डिनेट पर cos की वैल्यू को रिप्रेजेंट करता है, तो ये यूनिट सर्कल है स्टैंडर्ड यूनिट. तो ये 0 1, ये -1 0 और ये 0 -1 है. तो ये बेटा किसका वैल्यू होता है? ये cos 0 का वैल्यू होता है और ये sin 0 का वैल्यू होता है. फिर ये cos रेशो को रिप्रेजेंट करता है. रोटेशन होगा 90 डिग्री का, तो cos 90 का और ये sin 90 का. तो ये वैल्यू किसका है? cos 180 का. और ये किसका है? sin 180 का. तो आपको जीरो वैल्यू किसके लिए मिल रहा है? साइन 180. sin 180 जीरो मतलब tan 180 भी जीरो होगा ना, क्योंकि tan क्या होता है? sin by cos होता है ना. tan 180 का वैल्यू कैसे निकालोगे? tan 180 sin 180 by cos 180. cos 180. तो sin 180 अगर जीरो है तो tan भी जीरो हो जाएगा. तो मतलब tan 0 का वैल्यू जीरो है और tan 180 का वैल्यू जीरो है. बस यही दो जगह पर आपको वैल्यू जीरो मिल रहा है, 0 और 360 के बीच में. तो लिखेंगे कैसे? यहाँ पर लिखेंगे कैसे? चलिए देखते हैं. सेकंड एंड थर्ड आलं ना. हम्म? सेकंड एंड थर्ड आलं. मग कसं करायचं? तो आजोबा तेलुगु दादाजी. तो फोर्थ में जो है cot थीटा इज इक्वल टू 0. तो चाहे cot थीटा लिखो या फिर जो लिखना है लिखो. cot 0 का मतलब क्या होता है? cot 0 कब होता है? जब थीटा 90 होता है ना. अरे तो ये मैंने गलत बताया. गलत बन 0 और पाई नहीं होगा, 90 और 270 होगा. 90 और 270 होगा. हाँ, मैं वो tan के लिए बता रहा था. हाँ. तो आपके पास क्या होगा? cot थीटा इज इक्वल टू cot 90 और cot थीटा किसके बराबर होता है? cot का पॉजिटिव होता है पाई प्लस थीटा, तो पाई प्लस 90. सही है. तो ये हो जाएगा बेटा 270. तो थीटा आ जाएगा आपका 90 और 270. तो ये दो प्रिंसिपल सोल्यूशन हो गया. ये राहील लक्षात. चला आता खरी मजा पुढच्या क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन नंबर 2 मध्ये. क्वेश्चन नंबर 2 में खरी मजा आहे. सर हे नाही आहे सर. मग झिरो आणि पाय नाही. tan थीटा मध्ये convert tan थीटा इज इक्वल टू 0 असतं तर 0 पाय आला असतं. आणि याला तर tan मध्ये कन्वर्ट केलं तर tan थीटा इज इक्वल टू इन्फिनिटी राहील. तरी सुद्धा थीटा काय राहणार आहे? 90च राहणार आहे. कॉट झिरो आहे सर. कसं काय घेताय सर तुम्ही इथं? आणि मी तेच बोललो. कॉट 90 तर नॉट डिफरंट राहतं ना. सर मी Tan तेच 90 बोललो होतो. अरे पागल. cot 90 का वैल्यू क्या होता है? cos 90 बाय sin 90. cos 90 0 है और sin 90 1 है, तो 0 आएगा ना. tan 90 नॉट डिफरेंट होता है. tan 90 नॉट डिफाइंड होता है. tan 90 मतलब क्या? ए sin 90 1/0. sin बाय cos, तो 1/0 आएगा ना. ये फुकले आणि काय करायला? सर तिथे ऍक्च्युअली 0, पाय दिलेलं आहे. मग चुकीचं आहे त्यांचं. मग 100% हे काय आन्सर इन द टेक्स्ट इज एक लिहिलेले आन्सर इन द टेक्स्ट इज व्हेरी अच्छा. कॉमन सेंस है माधोड़े. मतलब तुम पीछे का गलत आंसर देख के नाही सर. स्टैंडर्ड वैल्यू, अरे मेरे को गलत नहीं, स्टैंडर्ड वैल्यू नहीं कर रहे हो. तो काहीतरी दुसरंच करत बसायचं आपलं. राहु बन के बैठा है मेरी कुंडली पे. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. अशा पद्धतीने महाकवयनं लॉजिक आणि मॅट्रिक्स दोन्ही पाण्यात घातलेले. लॉजिकला होतं का? मॅट्रिक्स अख्खं घातलं हो पाण्यात. अख्खं पॉइंट प्रिन्सिपल सोल्यूशन ऑफ द फॉलोइंग 0.
पण तरी पण तुला मी हे करतो की तू व्हिडिओज बघ आणि अडचणी देऊन विचार. त्याच्यामध्ये असं तिथं नकोच खाऊ आता विचारणार. मी काय तुला रागवणार नाही की तू का नव्हता उभा, मी तू सांगणार नाही असं काही नाही. आपला एक कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे 2 वर्षासाठी तुम्हाला मी पूर्णपणे सेवा देण्यासाठी बांधिले, बरोबर आहे. मग तुम्ही किती काही नालायकपणा करा, आहे की नाही. आता बेटा इथं लक्षात घ्या, इथं थोडंसं जास्त डोकं लावायचंय. साइन थिटा इज इक्वल टू -1/2 दिले, तर आपण काय करायचं माहिती का, मायनसला जशाल तसं राहू द्यायचं आणि 1/2 ची जी व्हॅल्यू आहे ती साइनच्या कोणत्या अँगल साठी असते, 30. मायनस जशाल तसं राहू दिलं ना आणि साइन 30 झालं, बरोबर आहे. पण आता इथं पॉझिटिव्ह आल्याशिवाय तुम्ही याला इक्वेट करू शकतात का, नाही करताय, बरोबर आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला फॉर्म्युला आठवला पाहिजे की साइन निगेटिव्ह कधी असतं. मायनस साइन थिटा कशाला लिहू शकतो, बघा मागं बघा, साइन ऑफ पाय प्लस थिटा, साइन ऑफ पाय प्लस थिटा म्हणजे काय असतं, मायनस साइन थिटा. तसेच साइन ऑफ 2π मायनस थिटा हे सुद्धा काय असते, that means minus sin theta must be replaced by, देखो ये नेगेटिव हट जाएगा, नेगेटिव को आप पॉजिटिव का रूप दे रहे हो ना, माइनस साइन थीटा को ऐसा लिख रहे हो, क्यों, क्योंकि आपके पास लेफ्ट में पॉजिटिव है. मी इथं नाहीये, मी कुठं दुसरीकडे आहे, माझं लक्षच नाहीये. हो हे काय करताय, अरे 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 काय हे मला कळत नसेल, जोक नका माझ्या जवळ, तुमच्यात राहतो आणि मी जागायला मी का असू उगत असू, मी काय नरडे फालतू काही बोलायला. माइनस साइन थीटा को बेटा लिखेंगे साइन ऑफ पाई प्लस थीटा, सही है. तो ये माइनस है, इसको मैं रिप्लेस कर सकता हूँ बाय साइन ऑफ पाई प्लस 30 से, और साइन थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 2π मायनस 30. आता मला सांगा हे जर कळत नसेल म्हणजे हे कळतंय का, कळते ना. काय करतो तू असं मध्ये सर, अरे मग तू हो का नाही म्हणत तू, माझी चूक आहे रे, माझी तळमळ आहे ना, त्याला माहिती होती बघायला आपल्याकडे तरी डोळे लहान मोठे करून बघत, म्हणजे आम्हाला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम वाटतं का डोळे लहान मोठे करतोय आपण. हे बी बरं का, हे मागे महत्वच करायचं, उभा असं बघत बसायचं, पाहतोय त्याच्याकडे पाहतोय, उभं असं डोळे वाटून बघायचं. दुश्मनी काही ना आले का सुधर, ए तू काय करते रे, कशा होतोय का ते आग आग वाढण्यासाठी त्याचं काय करतोय. मग थीटा काय झालं रे, साइन थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 210 180 प्लस 30 ना, म्हणजे थीटा काय झालं 210 डिग्री. आणि विशेष म्हणजे हा 360 च्या मध्ये, हा त्याच्यानंतर इकडे साइन थीटा म्हणजे 360 मायनस 330 तो 330. तो बेटा 210 भी लाई करता है 360 और 0 के बीच में, और 330 भी लाई करता है 360 और 0 के बीच में, समझ रहे हो, ठीक है. तो प्रिंसिपल सोल्यूशन क्या हो गया आपका, काट दे 210 आणि 330, लक्ष देते, कळलं का. तर मी तुम्हाला हे पहा, माझा आजपर्यंतचा अंदाज आहे की तुमचं लय नशीब लय जोरावर असेल तर पहिल्या क्वेश्चन मधून विचारलं जातं, ज्यात जास्त डोकं नाही लावावं लागेल. ह्याच्यात थोडंसं डोकं लावावं लागेल तुम्हाला. हे जे मायनस साइन थीटा आहे, डोकं म्हणजे काय, ह्या फॉर्म्युल्यावर तर कमांड आली तुमची, निवळ तिथं पान पलटून बघायला काही नसणार आहे पेपर मध्ये, तर तुम्हाला याच्यावर कमांड आणा. बरं किती सोपं आहे बरं, आता ह्याच्याविषयी काय करू मी, म्हणजे समजून तुम्हाला लय गेलेले, लक्षात आलं का, कळतंय का. चला तर मग चला दुसरं काय, काय ते पार करतो ते नुसता वाज
tan थीटा इज इक्वल टू -1 दिलेले बेटा. मायनसला इग्नोर करणार ना, मायनसला इग्नोर केलं आणि 1 ची व्हॅल्यू tan 45 मान्य. पण आता परत मायनस tan थीटा कसा भेटणार? तर tan कुठं हे बघ असा विचार करायचा, tan कुठं मायनस असतो? सेकंड आणि फोर्थ मध्ये. मग सेकंड मध्ये अँगल काय असतो? पाय मायनस थीटा. सेकंड मध्ये काय असतो? पाय मायनस थीटा. आणि फोर्थ मध्ये लिहायचं असेल तर 2 पाय मायनस थीटा. लक्षात आलं का? हो सर. किती छान शिकवतो रे मी. एकदम. पुढचे प्रश्न मी तुला विचारतो. घाबरू नको. तर tan थीटा इज इक्वल टू, आता ते अवेअर झालं बरं तसं म्हणणं आहे. इतके वेळ भटकत होता. तुला विचारलं तू. मायनस tan 45 म्हणजे काय लिहिणार मी? tan ऑफ 180 मायनस 45 और tan थीटा इज इक्वल tan ऑफ 360 मायनस 45 बरोबर आहे. 135 तर tan ऑफ इथे किती होईल रे? ते पागल. अरे 135 म्हणतो मग येड्यावर बोल तसं. 135 तू सुधर. बस एवढंच मानत नाही. दुश्मनी खतम बस. यार नको रे मानकर. नाही तुम्ही त्याला तस करायला बरं का. अरे दोन्ही सारखंच वाटेल ना मागं पण नंबर. 35 तू नालायक थीटा इज इक्वल टू 315 and beta you know that this 135 lies between 360 and 0 जी ग्रेटर दॅन इक्वल आहे बरं का. आणि 360 ची स्ट्रिक्टली लेस दॅन. तर 315 360 बरं एक लक्षात घ्या बरं का तुम्ही. हो therefore प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं 135 आणि एक लक्षात घ्या प्रिन्सिपल सोल्युशन निगेटिव्ह घेऊ शकतात का? नाही घेऊ शकत ना, हे लक्षात घ्या. बरेचसे पोटे काय करतात माहिती का? मायनस साइन थीटा म्हणजे काय असतं? साइन ऑफ मायनस थीटा. मग त्यांना वाटतं थीटा इज इक्वल टू -30 द्या लावू. कळलं का? मायनस साइन थीटाला साइन ऑफ मायनस थीटा लिहू शकतात ना. बाहेर पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून ते साइन निगेटिव्हला आतमध्ये घेऊन जाते. मग त्याला वाटतं थीटा इज इक्वल टू -30. पण आपण प्रिन्सिपल सोल्युशन डिफाइन करतात काय म्हणले? प्रिन्सिपल सोल्युशन हे 0 ते 360 पॉझिटिव्ह अँगल मध्ये असायला पाहिजे. आपण नेगेटिव्ह उल्लेख केलाय का? देयर इज नो एनी उल्लेख, नेगेटिव्ह उल्लेख. सो द प्रिन्सिपल सोल्युशन मस्ट बी पॉझिटिव्ह. कळतंय? यस सर. चल रे पटकन सांग. साइन माइनस याला लई खुशी होत असं नाही ना. शेजारी घातला बा आपला, शेजारी धरला आपला. चल सांग. आता याच्यात नुसती थोडी खेळ केलेली. माइनस रूट इतक्या वेळ काय करीत होते? ट्रिग्नोमेट्रिक रेशो इक्वल्स टू व्हॅल्यू दिलेली असायची. सरळ सरळ करत होतो. इथे काय केले? थोडस यांना सोबत लिहिलेलं आहे. याला थोडं मोकळं करू आपण. कोसेक थीटा कोसेक थीटा म्हणजे -2/√3. मग मला हे लक्षात येत नाही बाबा. मग मी कसं लिहितो याला? साइन थीटा इज इक्वल -√3/2. मग मायनस मी जसं तसं ठेवलं. साइन थीटा इज इक्वल टू -60. साइन 60 ची व्हॅल्यू आहे. मग आता साइन निगेटिव्ह कुठं असते ह्याचा पहिले विचार करा. सांग बरं मला, कोणी बोल नका. साइन थीटा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो? AST रूल नुसार साइन निगेटिव्ह कुठं असतो? सेकंड आणि हा बरोबर, सेकंड बरोबर आणि फोर. निगेटिव्ह म्हणलं नेगेटिव्ह साइन कुठं असतो? पाय प्लस थीटा थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. चेतन अजिबात अभ्यास कर. लोकेशन आधी लागू नको. शेजारी खुश होईल. सत्य सांगितलं तुला. अभ्यास लक्षात ठेवा. तर याला तुम्ही लिहिणार साइन थीटा इज इक्वल टू मायनस साइन 5 म्हणजे 5 थीटा साइन ऑफ 5 प्लस थीटा. हे तुम्ही दोघं लेखा पाहणार बरं का. साइन थीटा इज इक्वल टू और साइन थीटा इज इक्वल टू 2 पाय मायनस
ऑर्डर 2 पाय मायनस थीटा फोर्थ क्वाड्रंट. थीटा म्हणजे इथं काय 60 आणि इथं काय 60. सांगा थीटाची व्हॅल्यू. साइन थीटा साइन ऑफ किती इथे 240 180 प्लस 60 आणि हे काय साइन 300. Therefore theta is equals to either 240 or 300. राहील लक्षात. चला लिहा पटकन मग जनरल सोल्युशन बद्दल बोलूया. डन सर. चला आताशी आपलं दुसरं लेक्चर चालू झालं 9 वाजता. आपलं 9 ते 10:15 असतं ना. हा सर. अजून 1 घंटा. 9:02 झाले. मी आहे ना आता जेव्हा 3 तास लेक्चर घ्यायचं ना छोटे छोटे 5 ते 5 म्हणजे पुढे घेऊन आणले. सर चॉकलेट टाका. चॉकलेट टेस्ट करा. सर 5 हां मारलेचे 5 आणलं सगळ्याला देणार आहे. झालंय का कसं चालू आहे करे चला थिअरम 1 थिअरम म्हणलेले पण विचारत नाही आणि समजून घेऊन त्याचं सोल्युशन आपल्याला द्यायचं. ए प्रिन्सिपल सोल्युशन बघितलं. जनरल सोल्युशन जनरल सोल्युशन नंबर 1 बेटा. जनरल सोल्युशन ऑफ थिअरम नंबर 1 म्हटलेलं आहे की जनरल सोल्युशन ऑफ नंबर 1 साइन थीटा इज इक्वल टू 0, नंबर 2 कॉस थीटा इज इक्वल टू 0, नंबर 3 टॅन थीटा इज इक्वल टू 0. ह्या तिघांचे जनरल सोल्युशन साइन थीटा इज इक्वल टू 0 ह्या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं जनरल सोल्युशन इज थीटा इज इक्वल टू n पाय where n belongs to z. cos theta is equal to 0 से जनरल सोल्यूशन थीटा is equal to 2n plus 1 pi by 2 n belongs to z आणि this is theta is equal to n pi n belongs to z. ठीक आहे बघा आता तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे कळतंय का की जर तुम्हाला sin theta is equal to 0 हे इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचं जनरल सोल्युशन लक्षात घ्या. जनरल सोल्युशन मध्ये नेहमी व्हेरिएबल येणार. मला सांगा sin थीटा इज इक्वल टू 0 या इक्वेशन मध्ये तुम्हाला थीटा या अननोन व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. आता याचे प्रिन्सिपल सोल्युशन काय असतील रे. प्रिन्सिपल सोल्युशन काय असतील. sin 0 कधी असतो एक तर 0 डिग्री वरती असतो नाही तर दुसरा 180 डिग्री वर असतो. आताच बघितलं ना तुम्हाला माहिती की sin 0 0 आहे और sin 180 इज 0 आहे. कळते का म्हणजे थीटा काय झालं रे 0 और 180 हे झालं याचं प्रिन्सिपल सोल्युशन. पण तुम्हाला माहिती आहे की आफ्टर 360 डिग्री व्हॅल्यू ऑफ साइन रेशियो रिपीट्स. कळतंय का मग ह्याच्यात 360 ऍड करा ह्याच्यात 360 ऍड करा तुम्हाला काय भेटेल. ह्याच्यात 360 ऍड करत गेले ह्याच्यात 360 ऍड करत गेले 540 परत ऍड असेल तर हे सगळे पायचे मल्टिपल असतील. 180 into 1 180 into 180 into 3 असं सगळे येते आणि म्हणून त्यांनी काय म्हटले का बाबा sin थीटा इज इक्वल टू 0 जे आहे याचं जनरल सोल्युशन थीटा इज इक्वल टू n पाय घ्या फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. जनरल सोल्युशन मग काय असं त्यांनी म्हटले मग यांच्या जागेवर तुम्ही वेगवेगळ्या इंटिजर्स ठेवत चला. यांच्या जागेवर 0 ठेवलं एक सोल्युशन 0 भेटलं. यांच्या जागेवर 1 ठेवलं पाय भेटलं. यांच्या जागेवर 2 ठेवलं 2 पाय. यांच्या जागेवर 3 ठेवलं 3 पाय.
यांच्या जागेवर -1 ठेवलं -पाय -2 पाय -3 पाय. आता तुम्ही म्हणता निगेटिव्ह सोल्युशन तुम्ही नव्हते म्हणले, मी प्रिन्सिपल सोल्युशन निगेटिव्ह नव्हतं म्हणलं. जेव्हा जनरल सोल्युशन घेतात तेव्हा क्लॉकवाईज इथं फिरवणार ना, कळतंय का? मग यांनी जनरलायझेशन केलं. काही इक्वेशन्स असे आहेत की ज्यांचं तुम्ही जागेवर जनरलायझेशन करू शकता. काय करू शकता? म्हणजे काय की त्याला फॉर्म्युला टाइप लिहिलं ना तुम्ही, sin θ = 0 ह्या इक्वेशनचं तुम्ही जनरल सोल्युशन लिहिलं. जनरल का म्हणतोय? कारण त्याला इन्फिनिट सोल्युशन आहे. मग त्याला जनरलाइज करणार की नाही तुम्ही? कळतंय का? आपण सगळे भारतीय आहोत, हे जनरलायझेशन झालं ना आपलं. मग त्याच्यामध्ये कुणी महाराष्ट्रीयन आहे, कुणी गुजराती आहे, कुणी फलाने ढिमकन आहे स्टेट नुसार. पुन्हा त्याच्यात महाराष्ट्रात आले तर कुणी विदर्भातले, कुणी मराठवाड्यातले, कुणी पश्चिम महाराष्ट्रातले, कळते, कुणी कोकणातले वगैरे वगैरे. लक्षात येते का? परत त्याच्यात जर तुम्ही आले तर कुणी छत्रपती संभाजीनगरचे, कुणी जालन्याचे, कुणी बीडचे, कुणी आणखी कुठलचे. लक्षात येते का? पण आपण जर याचं जनरलायझेशन करायचं असेल, आपण कुठं राहतो तर आपण काय सांगणार? आपण भारतीय. आपण जर स्टेटच्या मध्ये माणसाशी बोलत असेल, आपण सांगा आपण महाराष्ट्रीय. अशा पद्धतीने मग जनरलायझेशन तुम्हाला काय करतं? जनरलायझेशन तुमच्या सगळ्या सोल्युशनला सामावून घेण्याचा एक फॉर्म्युला असतो. कळतंय का? आणि तो भेटतो कसा? ड्यू टू द पेरिओडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तुम्हाला माहिती की 360 डिग्री नंतर साइन रेशोची व्हॅल्यू रिपीट होते. मग प्रिन्सिपल सोल्युशन किती भेटलेले? 2. मग त्या प्रिन्सिपल सोल्युशन्स मध्ये जर तुम्ही 360 ला ऍड करत गेले दोघांमध्ये तर तुम्हाला 180 ची मल्टिपल भेटते. कळतंय का? हे बघा, तुम्ही ह्याच्यात 360 ला ऍड केलं तर काय भेटणार आहे? 540 बरोबर आहे, 540. आणि इथं काय आहे? 360. बघा 0 180 360 540. कळतंय का? परत या 360 मध्ये 360 ला ऍड केलं तर 720. आणि याच्यामध्ये 180 ला ऍड केलं तर 720 नाही सर 720 तर 360 ऍड करतो. अरे 180 ऍड करायचं ना. 720 देतो सर. मी बरोबर आणि मग इतर आहे सर 360 ऍड करायचं. सर तिथे 360 ऍड करायचं. ओ हां सॉरी 180 ऍड करते. 900 बरोबर. 360 ऍड 900. लक्षात येते का? हो सर. पण याचं जनरलायझेशन कसं केलं का बाबा हे 180 ची मल्टिपल्स म्हणून लिहिलं θ = n पाय. आणि n कुठून येते? इंटिजर्स मधून. हे महत्त्वाचं आहे. पण sin θ = 0 हे जर इक्वेशन दिले तर ह्या इक्वेशनचं जनरल सोल्युशन असणार आहे, हे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इन्फायनाइट राहील का सर? हा इन्फायनाइट व्हॅल्यूज येतो, कारण सेट ऑफ इंटिजर इन्फायनाइट आहे ना. काउंटेबल इन्फायनाइट आहे. काय कळलं रे? sin θ = 0 हे जर इक्वेशन दिलं असेल तर याचा जनरल सोल्युशन्स कसं लिहिणार तुम्ही? θ = n पाय, where n belongs to z किंवा for all n belongs to z. कळतंय का? मग जर cos θ = 0 दिले तर cos θ काय होते रे? sin 90 आणि 270 साठी 0 होते. बरोबर आहे. cos 90 = 0, cos 270 = 0. मग ह्याचे प्रिन्सिपल सोल्युशन हे. पण अगेन cos चा पिरियड काय आहे? 360. दोघांमध्ये पण 360 ऍड करायचं. काय भेटते तुम्हाला? 450. इन शॉर्ट 90 × 5 भेटेल ना. 90 × 5 भेटेल. परत 360 ऍड केले 90 × 7. बरोबर आहे का? अरे Yes sir. इथं काय भेटते? हे 90 × 3 आहे, त्याच्यात 90 × 4 90 × 7 झालं. जे ऍडिशन येईल ती. आणि परत याच्यामध्ये तुम्ही 360 ऍड केलं तर काय भेटेल? 90 × 11. मग बघा बरं 90 चं काय होतं? 90 × 1 90 × 3 90 × 5 90 × 7 90 × 9 90 × 11. म्हणजे जनरल सोल्युशन थीटा म्हणजे ह्या इक्वेशन साठी सोल्युशन्स काय काय आहेत तुमचे? ऑड मल्टिपल ऑफ 90. 1 3 5 7 9 ऑड 11. मग ऑड कशाने दाखवतात? 2n + 1 याची व्हॅल्यू काही नाही ठेवा, हा नंबर ऑड बनतो.
2n प्लस ऑड नंबर 2n माइनस 1 भी लिखू शकतो. थीटा इज इक्वल्स टू 2n प्लस 1 into pi by 2 for all n belongs to z. कळत नाही का रे? तुम्हाला इथं ढळढळ दिसेल ना की 90 चे मल्टिपल्स आहेत, ऑड मल्टिपल्स. 90 चे ऑड मल्टिपल्स आहेत. 90 चे ऑड मल्टिपल्स आहेत. रिपील संपली असं नाही तर. नाही नाही संपली सर. ते जास्त जमलं मार्केट. नाही. जमलं. शांत बसा सगळेच. संपली वाटतं. वाटतं. अवघड काम आहे. 90 into odd multiple ए लक्षात आलं का? आणि म्हणून इथे लिहिलेले आहे थीटा इज इक्वल टू 2n प्लस into pi by 2 where n belongs to z. n belongs to integers, odd नाही. ऑड कुठं बोलला सर? नाही. ऑड इंटिजर. बरोबर. ठीक आहे. ऑड बोलला सर. ठीक आहे. मी सॉरी झालो. कर तू काड्या करीत राह त्याला. हात पण लावला नाही सर. हात पण नाही लावला म्हणजे नाही. मी येड आहे. आहो सर. नाही, सांगा ना. तुम्ही स्वतः मात आहे. मी हात पण लावला. हा, हे आर्या बाप म्हणत तरी अशा गारडे झालं. म्हणजे उगाचच मला असं काही ते वाटत नाही. हा, काही फरक नाही पडत. तर बेटा थोडंसं बरकती मत करो. सर मी नुसतं हात इकडे- अरे मान जाओ भाई मत करो. बस सर. मानकर को मैं अभी बुलवा सकता हूँ कि उसको टच हुआ था. आप बोलो. हाँ, ठीक है. हाँ, तो बेटा थीटा इज इक्वल टू n बाय जनरल सॉल्यूशन है साइन थीटा इज इक्वल टू 0 का. फिर cos थीटा इज इक्वल टू 0 का ये जनरल सॉल्यूशन है. और जो साइन का जनरल सॉल्यूशन है वही tan थीटा का भी होगा. कई पूरे. वाह बेटा वाह. tan थीटा है sin थीटा बाय cos थीटा. अब आपको पता है कि tan तभी 0 बन सकता है जब sin 0 बनेगा. और sin कब 0 है? जब वो इंटीग्रल मल्टीपल ऑफ पाई है. कळतंय का? म्हणून जे sin चं सोल्युशन आहे जनरल सोल्युशन तेच tan चं सोल्युशन आहे. कळतंय का? यस सर. लक्षात येते. मग जसे हे 3 होते तसे ह्या तिघांचं सोल्युशन मला कोण सांगते? जे सांगेल तो जागेवर 50 रुपये घेऊन जाईल. एक sec थीटा इज इक्वल टू 0, दुसरं cot थीटा इज इक्वल टू 0 आणि तिसरं cosec थीटा इज इक्वल टू 0. या तिघांचं जनरल सोल्युशन काय असेल? जो सांगेल तो जागेवर 50 रुपये घेऊन जाईल. सर का? ते Two n plus one by two. आणि जे हाँ. sin theta ते cosecचं आणि रुको. हाँ कौन बताएगा? सर सेकचं जे राहील 50 नंतर दिन बरं माझ्या सध्या नाही. सर कॉस्टचं जे राहील ते सेकला राहील. नाही सर. हां टॅनचं कॉटला आणि साईनचं कोसिकला. अच्छा. रेसिप्रोकल. रेसिप्रोकल. हाँ, सर. दोन मते येत आहेत. एक ते एकमेकांचे एकमेकांना सांगतायत नाही तर रेसिप्रोकल घ्यायचं. रेसिप्रोकल. है ना? हां काय? सगळ्यांनी माझी सोट ऍड्रेस बी खाल्लंय नालायक. अरे हे डिफाइन होतं का? सेक थीटाची व्हॅल्यू 0 असती का कधी? असती सेक थीटाची व्हॅल्यू 0. सेक थीटाची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान असते किंवा 1 पेक्षा मोठी असते. आठवतं का? ग्राफ कसा असतो सेकचा? टोपले. याच्यामध्ये ग्राफ असतो का? -1 आणि 1 च्या मध्ये ग्राफ नसतो, बाहेर असतो ग्राफ. सेक थीटाची भी व्हॅल्यू नाहीये, कॉट थीटा भी डिफाइंड नाहीये आणि कोसेक थीटा भी डिफाइंड नाहीये. कळतंय का? हाँ सर. कॉटची व्हॅल्यू येते का 0? येते ना वाटतं. येते ना सर कॉट 90. कॉट 0 ची व्हॅल्यू नॉट cot 90. कॉट 0 ची हाँ, हा कॉट 90. कॉट 0 ची नॉट डिफाइंड सर. अरे ती 0 व्हॅल्यू आहे रे. हा मग कॉट 90 ची येते ना सर. कॉट 90 ची 0 आहे सर. cot 90 हाँ, सर. 50 रुपये सर. कॉट नाही. कॉट 90 ची व्हॅल्यू काय? 0. 270 ची पण नाही. हा. तर मग जे चला ह्याचं सोल्युशन भेटू शकते. ह्या दोघांचं नाही भेटत. मग कॉटचं मग जे कॉस्टचं सोल्युशन आहे, जे कॉस्टचं सोल्युशन आहे तेच कोणाचं सोल्युशन आहे? कॉट थीटा इज इक्वल टू 0. कळतंय? सेक आणि उत्तम विचारते बरं का?
sec theta is equal to 0 चं जनरल सोल्युशन नाही, cosec theta is equal to 0 चं जनरल सोल्युशन काय? याचं जनरल सोल्युशन एक्झिस्ट होतं का? नाही, कारण कोणत्याच अँगल साठी sec ची व्हॅल्यू 0 येत नाही. आणि cot ची येते मात्र. cot चं बरोबर cot चं जनरल सोल्युशन तेच आहे जे cos आहे. cos आहे का? जे cot अरे जे cos आहे तेच cot चं राहील ना. tan चं जनरल सोल्युशन काय आहे? जे sin चं आहे. साधी गोष्ट आहे ना, tan कुणावर डिपेंडेंट आहे? tan म्हणजे sin बाय cos आहे ना. मग जिथं sin 0 तिथं tan 0, cot म्हणजे cos बाय sin आहे, जिथं cos 0 तिथं cot 0. मग cot theta is equal to 0 चे जनरल सोल्युशन काय? हेच जे cos आहे. कळतंय का? लिहिलं का हे? हे लिहून घे, तीन महत्त्वाचे. थेरम नंबर 1 लिहा आणि हे लिहा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. चला, तर पहिला थिअरम होता की ह्या पद्धतीचे इक्वेशनचं जनरल सोल्युशन, आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं जनरल सोल्युशन, आणि राहील आरामात. कळतंय? चला पुढचं इक्वेशन बघूयात आपण. हे लक्षात घ्या, हे जे थिअरमच्या नावाखाली इक्वेशनचे टाइप्स दिलेले आहेत बरं का, अशा पद्धतीचे इक्वेशन तुम्हाला दिसले तर त्याला तुम्ही कसं सोडवणार त्या फॉर्म्युल्याच्या आधारे ते आपण पाहतोय. चला पुढचं जनरल सोल्युशन पहा. गेले होते हे का ते होतं का? मी कोणतं घेत होतो? काय जो दिसतं मी तिथेच हे माझं आहे. हा बेटा एरर नंबर 2 दिलेले बघा, त्याच्यामध्ये स्टेटमेंट लिहितो मी. द जनरल सोल्युशन of sin theta is equal to sin alpha is theta is equal to n pi plus minus 1 raised to n alpha where n belongs to z. आता हे लक्षात घ्या, sin theta is equal to sin alpha ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेले. तर तुम्हाला जनरल सोल्युशन लिहायचं असेल, आता याच्यामध्ये अननोन कोण आहे? थीटा जे आहे ते अननोन आहे, हा नोन असतो, नंबर असतो, डिग्री असते, काहीतरी अँगल असतो त्याला. कळतंय का? लक्षात येते? मग हा नोन आहे, त्याच्यामुळे याला व्हेरिएबल समजण्याची गलती करू नका. तुमच्याकडे अननोन क्वांटिटी फक्त एकच आहे, ती म्हणजे थीटा आहे. लक्षात येते? आणि नोन काय है तुमचा? अल्फा. नोन मतलब कोई ना कोई एंगल रहेगा उसके लिए. तो अगर ऐसा कोई इक्वेशन सामने आता है कि sin थीटा इज इक्वल टू साइन ऑफ सम एंगल और उसका जनरल सॉल्यूशन लिखने के लिए पूछते हैं, तो उसका जनरल सॉल्यूशन होगा, जनरल सॉल्यूशन मतलब थीटा का वैल्यू इन जनरल, क्योंकि बहुत सारे वैल्यू होंगे ना. तो थीटा इज इक्वल टू n पाई, थीटा इज इक्वल टू n पाई. देखो sin थीटा इज इक्वल टू 0 का क्या था? n पाई था. sin थीटा इक्वल टू 0 इस इक्वेशन में n पाई था. sin थीटा इक्वल टू sin अल्फा क्या आ रहा है? n पाई प्लस माइनस 1 रेज टू n अल्फा. अल्फा तो जो भी एंगल रहेगा वो n पाई प्लस माइनस 1 रेज टू n अल्फा. और ये n का वैल्यू कहां से आएगा? सेट ऑफ इंटीजर्स. कळते? लक्ष देते? म्हणजे तुमच्या इथं व्हॅल्यू काय येतीये त्याच्यावरून तुम्ही जनरल सोल्युशन काढू शकता. कळते का? तुमचे जनरल सोल्युशन काय असणार? आता sin थीटा इज इक्वल टू sin थीटा इज इक्वल टू 0 होते, ही पर्टिक्युलर केस होती. समजा आता मी तुमच्या समोर लिहिलं की sin थीटा इज इक्वल टू sin 30, sin 30 असं झालं नाही. मग याचं जनरल सोल्युशन काय लिहिणार तुम्ही? थीटा इज इक्वल टू n पाय प्लस माइनस 1 रेज टू n इंटू अल्फा म्हणजे 30 डिग्री. मग जर तुम्ही n ची व्हॅल्यू 0 ठेवली तर तुम्हाला काय भेटणार आहे? थीटा एक सोल्युशन काय भेटते? 30, जे की तुमच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही जर n ची व्हॅल्यू 1 ठेवली तर तुम्हाला दुसरं सोल्युशन काय भेटेल? पाय माइनस 30 म्हणजे 150. तुम्ही जर n ची व्हॅल्यू 2 ठेवली तर तुम्हाला काय भेटेल? 2 पाय प्लस माइनस 1 रेज टू 2 म्हणजे पॉझिटिव्ह, आणि 2 into 30 60. सॉरी 1 येईल. माइनस 1 रेज टू 30 राहील. 2 पाय म्हणजे काय? 720 सॉरी 360 प्लस 30 390. म्हणजे हे असे सगळे जे याचे सोल्युशन्स येणार आहेत त्याला तुम्ही असं बांधलं का? कारण इथं 30 आलाय ना. मग सोल्युशन जे राहतील ते 30 च्या मल्टिपल्स मध्ये राहतील ना. 360 ऍड करत जावं लागेल. कळतंय का? लक्षात येते? मग जनरल सोल्युशन लिहिणं म्हणजे हे लिहिणं आहे.
कळतंय का? मग तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागेल, ज्या वेळेस ह्या फॉर्म मध्ये तुमचं जनरल इक्वेशन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेलं असेल, काय बोलतो मी लक्षात ठेवा का, ज्या वेळेस आपलं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये दिलं असेल त्या वेळेस जर तुम्हाला जनरल सोल्युशन लिहायला सांगितलं तर थीटा हे अननोन आहे, त्याच्यावर थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n अल्फा, हे तुमचं सोल्युशन राहील. आता हे कसं आलं तर सिंपल आहे, त्याला आणलं कसं, साधारणतः आपण जनरल सोल्युशन कसं फाइंड आउट करतो रे, प्रिन्सिपल सोल्युशन पहिले काढतो आणि मग त्याला पेरिओडिसिटी लावून देतो, पिरियड ऍड करतो ना त्याच्यामध्ये, आणि मग बघतो जनरलायझेशन कसं होतं याचं. मग तुम्हाला इक्वेशन दिले बेटा sin थीटा इज इक्वल्स टू sin अल्फा, तर याला आपण लिहू शकतो sin थीटा मायनस sin अल्फा इज इक्वल्स टू 0, लिहू शकतो की नाही. मग बेटा sin c मायनस sin t चा फॉर्म्युला काय असतो श्रवण, sin c मायनस sin, कोणीच बोलू नका, sin c मायनस sin t चा फॉर्म्युला श्रवण ओम नरवडे, sin c मायनस sin d खोसे मानकर नाही नको सांगू, हा मगर चेतन शास्त्री पंडित आवटे, हा बेटा अमोल शिवा निखिल, सायन्स मायनस सँडी मातोळे शांतबाई चुकलं, हा मातोळे हे सांग मातोळे, टू साइन सी प्लस अरे 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 बताओ बेटा हर्ष, सर सांगू cos t plus b 2 cos 2 cos C plus D by c plus d by 2 into sin c minus c by 2. मी प्रत्येकाजवळ येतो, प्रत्येकाने एक एक खाण्याची मला. कळतंय का आपण कुठे पेपर अवघड नसतो हो, आम्हाला जे शिकलोय तेच लक्षात राहत नाही कारण आम्ही रिव्हिजनच करत नाही. खूप काही करावं लागत नाही एखादी एक्झाम काय करण्यासाठी, जे करत आलेले त्याला रिवाइज करावं लागतं. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आमच्या लक्षात राहत नाही, साइन सी मायनस साइन डी आम्हाला सांगता येत नाही. सुधरा, सांगतोय मी तुम्हाला, रोज रिवाइज करा रे, रोज रिवाइज करा, लिहा, लिहून काढा. आता इंटिग्रेशनचे फॉर्म्युले विचारलं तर एक पोरग भी पूर्ण नाही सांगू शकणार. हर्ष का कहने को बता सकता है. ही वृत्ती टाळा मित्रांनो, ही वृत्ती. अरे कमीत कमी त्याने हिंमत तर केली की बाबा मी सगळे सांगू शकतो. ठीक आहे, एखाद दुसरा चुकवू शकतो, दॅट इज नॉट पॉइंट. 99 बरोबर सांगतोय ना तो, 100 पैकी 98 बरोबर सांगतोय, एखाद दुसरा चुकलं चालतंय. काय त्रास होतो, काय त्रास होतो एखाद्याची स्तुती केली तर. अरे माझं म्हणणं आहे की तुम्ही रोज रिव्हिजन करत नाही, ह्या पॉइंटकडे लक्ष द्या ना बाळाटांनो. काय नरोडे, ज्या वेळेस जो टॉपिक शिकवला जातो एवढ्या चांगल्या पद्धतीने फॉर्म्युले सांगितले जाते, करीत नाहीत पुन्हा. अरे गप्पा आणण्यापेक्षा एकमेकाला फॉर्म्युले विचारा, फॉर्म्युले वरडा ना मोठमोठ्यानं. बाहेर कसे वरडत तिथे उभं राहिले असेल तर ह्याच्याच नावानं वरडा, साइन सी मायनस साइन डी मोठमोठ्यानं. चला मग हे 2 cos c plus d by 2, आता हा 2 तिकडे जाऊन 0 मध्ये मिसळतो. मग cos of theta plus alpha by 2 is equal to 0 or sin of theta minus alpha by 2 is equal to 0. आता मला सांगा, तुम्ही ह्यांना कुठे पाहिलेत काय, ह्यांचे जनरल सोल्युशन सांगू शकतात काय. sin theta is equal to 0, cos theta is equal to 0. अरे हा अँगल थीटा समजा ना थोड्या वेळासाठी n पाय नाही. cos theta is equal to 0 चं सोल्युशन काय असतं, थीटा प्लस अल्फा डिवाइडेड बाय 2 is equal to 2 times of p plus 1 pi by 2 where p belongs to z. आता सोल्युशन न पाहिलं का, p म्हणजे n, समजा इथे n नाही वापरत आपण कारण आपल्याला जनरल सोल्युशन मध्ये n चा वापर करायचा आहे. इथे कसं जनरल सोल्युशन मध्ये n वापरले, आपल्याला वापरायचं ना, मग इथे n वापरले तिथे परत n कसं वापरते. अरे बाबो, अरे cos theta is equal to 0 चं सोल्युशन काय आहे, theta is equal to 2n plus 1 pi by 2 आहे की नाही. मग cos of theta plus alpha by 2 is equal to 0 चं सोल्युशन काय आहे, हे पूर्ण अननोन आहे. मग this angle is equal to 2p plus 1 pi by 2. p काय घेतलंय मी, जनरल सोल्युशन लिहिण्यासाठी घेतलेलं व्हेरिएबल आहे.
काय प्रॉब्लेम याच्यात? काही नाही. मग याला बघा साइन हे थीटा मायनस अल्फा बाय 2 इज इक्वल टू n पाय इज इक्वल टू वेअर n पाय आणि p पाय वेअर p बिलोंग्स टू z. कळतंय का? हो सर. आतला अँगल इज इक्वल टू 0 दॅट इज इक्वल जनरल सोल्युशन लिहितो दिस इज इक्वल टू n पाय म्हणजे p पाय. कळतंय? थीटाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. या दोन्ही साइडचे 2 2 कॅन्सल होतील कारण अँगलचेच येतील. म्हणजे उरलं काय? थीटा प्लस अल्फा इज इक्वल टू 2p प्लस 1 पाय या p बिलोंग्स टू कळतंय? म्हणजे थीटा इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला 2p प्लस 1 पाय मायनस अल्फा आणि इकडे थीटा म्हणजे काय भेटतंय थीटा मायनस अल्फा इज इक्वल टू 2p पाय प्लस अल्फा थीटा इज इक्वल टू 2p पाय प्लस अल्फा वेअर दोनों तरफ p बिलोंग्स टू z. मग एक तुमचं आलेलं आहे थीटा इज इक्वल टू 2p पाय प्लस अल्फा आणि इकडे आले मायनस अल्फा. मग एक गोष्ट तर क्लिअर आहे की p ची व्हॅल्यू तुम्ही इंटिजर सोडून घेता दोन्हीसाठी पण p बिलोंग्स टू काय z आहे. दोन्हीसाठी पण p बिलोंग्स टू काय z आहे. बरोबर आहे. मग आता p ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 ठेवली तर इकडे तुम्हाला पायचा कोएफिशिएंट ऑड भेटतोय आणि इथे p ची व्हॅल्यू 1 ठेवली तर इकडे तुम्हाला इवन भेटतोय. बरोबर आहे. म्हणजे पायचे इवन आणि ऑड मल्टिपल दोन्ही पण येणार आहे. क्लिअर आहे का? म्हणजे मी थीटा इज इक्वल टू n पाय लिहू शकतो कारण इवन आणि ऑड मल्टिपल दोन्ही पण येणार आहे म्हणून n पाय मला घेणे. म्हणजे तुम्ही n1 घेतलं तर ऑड मल्टिपल येईल n2 घेतलं तर इवन मल्टिपल येईल. कळतंय का? दिसतंय का? 2p पाय आणि 2p प्लस 1 मध्ये 2p म्हणजे इवन नंबर 2p प्लस 1 म्हणजे ऑड नंबर. पायचे दोन्ही पण नंबर्स येणार आहेत तुमच्या सोल्युशन मध्ये. फक्त प्रश्न असा आहे की ह्या ज्यावेळेस ऑड आहे ज्यावेळेस ऑड आहे ज्यावेळेस p ऑड घेताय किंवा ज्यावेळेस पायचा कोएफिशिएंट ऑड येतोय अरे त्यावेळेस अल्फाचा कोएफिशिएंट -1 आहे आणि ज्यावेळेस p चा म्हणजे पायचा कोएफिशिएंट इवन येतोय त्यावेळेस अल्फा कसा आहे पॉझिटिव्ह. मग ही ऍडजस्टमेंट कशी करणार तर तुम्ही थीटा इज इक्वल टू n पाय लिहिलेले इथं प्लस घ्या आणि अल्फा अँगल पुढे दोघातही आहे आणि जो मायनस साइन आहे तो -1/n लिहा. या p ला आपण आता n ने रिप्लेस केलेले आहे. इथे जो काही n येणार आहे तो जर ऑड असेल तर -1/n ऑड म्हणजे निगेटिव्ह भेटेल आणि जर इथे इवन असेल तर हा पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे इवन असताना पॉझिटिव्ह आणि ऑड असताना निगेटिव्ह अशा पद्धतीने ऍडजस्ट केलंय आणि n बिलोंग्स टू z झाले आणि म्हणून तुमचा हा जनरल सोल्युशन अशा पद्धतीने आला. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n अल्फा. राहील लक्षात? हो सर. लिहा रे लिहा लिहून काढा सगळे फॉर्म्युले घरी गेल्यावर. रोज एका टॉपिकचे फॉर्म्युले लिहायचे आणि पाठ करायचे. लक्षात ठेवा. अरे तुम्हाला पेपरच्या आदल्या दिवशी सगळ्या टॉपिकचे नुसते फॉर्म्युले जरी करायचे म्हणलं ना तरी वेळ पुरणार नाही. मागं मी तुम्हाला लिहून आणायला सांगितलं होतं पण ते निवड बाष्कळपणा वाटत होतं मला. कारण जे काम तुम्ही स्वतः करायला पाहिजे मी काय ते काम करत बसणार का? आता तुम्हाला फॉर्म्युले लिहून आणा. लक्षात ठेवा. लिहा. हे प्रूफ विचारलं जाऊ शकतं. आजपर्यंत नाही विचारलं पण ना शक्यता नाकारता येत नाही. लिहा पटकन. झालं का? तो बेटा देखो ऐसा है कि नेक्स्ट थ्योरम का सेगमेंट है हमारा cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. ठीक है. नेक्स्ट काय बेटा cos थीटा इज इक्वल टू h. हाँ नेक्स्ट काय है cos theta is equals to इथे लिहूयात आपण 4 cot theta is equals to 0. याचं सोल्युशन काय असणार? theta is equals to 2n plus 1 pi by 2 n belongs to z. हे cos च्या इक्वल असणार आहे आणि sec theta is equals to 0 and cosec theta is equals to 0 has no solution. Have no solution. These equations have no solution. ठीक है. हाँ. फिर हमने क्या देखा? नेक्स्ट थ्योरम देखा जिसमें हमने देखा कि अगर इक्वेशन sin थीटा इक्वल टू sin अल्फा है
तो इसका सॉल्यूशन होता है थीटा इक्वल टू n बाय प्लस माइनस 1 रेज़ टू n अल्फा वेयर n बिलोंग्स टू z रहेगा याद। इसके बाद बेटा नेक्स्ट आएगा वो यहाँ पर लिखता हूँ cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा। अगर आपका ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन है तो इसका थीटा क्या आता है 2n बाय प्लस माइनस अल्फा n बिलोंग्स टू z। ये तो कभी आसान है बेटा। आगे इसको क्या करेंगे cos थीटा माइनस cos अल्फा। चला cos थीटा माइनस cos अल्फा। cos c minus cos हाँ हाँ minus 2 sin c plus divide 2 and cos c minus divide 2 something. sin शेवट काय शेवट अरे cos मध्ये cos से माइनस cos से sin sin ही आता है sin c plus c minus पता है सर बताओ cos से माइनस cos जी -2 sin minus 2 d c minus d by 2 sin c sin c minus d by 2 माइनस 2 उधर जाके डिवाइड होगा दोनों का म्हणजे गेले हळून बोलला बरं का म्हणजे एकदम हळून त्याला माहिती होतं पुढचं आपल्याला एवढं कन्फर्म नाहीये पहिलं माहिती सांगितलं खतरनाक बोल माइनस 2 ने डिवाइड केलं हां तर sin ऑफ थीटा प्लस अल्फा बाय 2 चा या दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे एक तर हा 0 पाहिजे किंवा हा 0 त्याच्यामुळे दिस इज 0 और sin ऑफ थीटा माइनस अल्फा बाय 2 इज इक्वल टू 0। आता एकूणच बरोबरीचं झालं रे sin थीटा इक्वल टू 0 मग याचं सोल्युशन काय असेल थीटा प्लस उल्फा बाय 2 इज नथिंग बट n पाय आणि थीटा माइनस उल्फा बाय 2 इज इक्वल टू n पाय। दोघांसाठी पण एकदाच n बिलोंग्स टू z लिहितो ह्याच्यासाठी पण ह्याच्यासाठी मग तुम्हाला थीटा काढायचं तर थीटा काय होईल बेटा 2n पाय माइनस अल्फा आणि इकडे थीटा काय होईल 2n पाय प्लस अल्फा। मग या दोन्ही पण कंडिशन एक साथ लिहायचं झालं तर कसं लिहिणार थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस माइनस अल्फा वेयर n बिलोंग्स टू z। सोपं होतं की नाही मग थेरम नंबर 3 काय जर cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा असेल तर थीटा काय असणार आहे 2n पाय प्लस माइनस अल्फा वेयर n बिलोंग्स टू। तुम्ही जर परीक्षेत पुढचं नाही लिहिलं ना तुमचा अर्धा मार्क कट करता बरं का बोर्डात कारण n कुठून येते हे स्पेसिफाय करणं खूप आवश्यक आहे कळतंय लिहा पटकन लिहा येईल का करता बरं लिहा पटकन लिहा हे महत्वाचे आहे धर रे चला दोनच थेरम राहिले तीनच राहिले पण सिमिलर टाइपचे सॉरी दोनच राहिले स्टेटमेंट लिहितो तर तीन झाले ना 1 2 3 अभी एक थ्योरम है ना हाँ देखो यहाँ पर क्या बोला इफ थीटा एंड अल्फा आर नॉट मल्टीपल ऑफ पाई बाय 2 then the general solution of tan theta is equal to tan alpha is theta is equal to n pi plus alpha very good हे पाय याच्यात खूप कन्फ्युजन होतं बरं का आता इक्वेशन काय आलं रे मानकर tan theta is equal to tan alpha sin theta is equal to sin alpha झालं cos theta is equal to cos theta is equal to cos alpha आणि tan theta is equal to tan alpha च्या सोल्युशन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं कारण इथं 2n पाय प्लस और मायनस अल्फा इथं फक्त n पाय प्लस अल्फा आहे कळतंय का बरं प्लस और मायनस आहे सर तुम्ही चुकीचं लिहिलं वाटतं सर इथं sin थीटा अपॉन cos थीटा इक्वल्स टू sin अल्फा अपॉन cos अल्फा हे पुस्तकात पण पाहू सोडवायचं ना आपल्याला हां हे बरोबर आहे प्लसच आहे ते हां झालंय का नाही सर बरं मला एक सांगा याच्यामध्ये थीटा अँड अल्फा नॉट मल्टिपल ऑफ पाय बाय 2 का लिहिलंय कारण ते जर मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असते ते दोन्ही हे स्टँडर्ड नाही होणार कारण tan पाय बाय 2 व्हॅल्यू नॉट डिफाइंड असते ना sin बाय cos असते ना 90 किंवा 90 च्या मल्टिपलला tan ची व्हॅल्यू डिफाइंड असते का नाही म्हणून तुम्ही थीटा आणि अल्फाला
अदर दॅन पाय बाय टू, मल्टिपल ऑफ पाय बाय टू, ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू सोडून काही घेऊ शकतो. कळतंय का? जिथे त्याची व्हॅल्यू 0 नसेल. म्हणून त्यांनी थिअरम लिहिताना असं म्हटले की थीटा अँड अल्फा नॉट मल्टिपल ऑफ ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू. सॉरी ऑड नाही, मल्टिपल ऑफ पाय बाय टू. मल्टिपल का बोल आर ऑड मल्टिपल पाहिजे ना का नाही? हा बरोबर आहे, मल्टिपल ऑफ पाय बाय टू. टॅन आहे ना, 0 इज इक्वल टू 0 येऊन जाईल, त्याला बी काही मतलब राहणार नाही. म्हणून मल्टिपल ऑफ पाय बाय टू म्हटलं. बरोबर. ए बरोबर का? टाइम आणखी किती वाजले? कसं काय? 10 वाजले? हो. आज तुला बसले बा तुम्ही काच कसं नाही करतो ना? तुम्ही पण तयारी नाही सर. तुम्ही पण तयारी नाही. तू असं पण केलं होतं. महिना असं केलं होतं. मैंने पण टाकलं होतं. ओके सर टाकलं होतं. आणि ते आलंच नाही. हा मला माहिती आहे ते जाणार आहे. इमोजी टाकत असेल तर त्या दिवशी मजबूतच दाखवतो. हो का? उद्या पण सेम टाइम का आपला? हो, हो सर. सर. 7 वाजता. 7:30. 7:30 ला बघू. ये ना 7 वाजता. चला ते याचं सोल्युशन काय रे? याचं जनरल सोल्युशन थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. याला प्रूफ कसा करणार आहे? tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा दिलेले. tan ला लिहा sin बाय cos. tan ला लिहा sin बाय cos. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. sin थीटा cos अल्फा इज इक्वल टू cos थीटा sin अल्फा. याला लेफ्ट ला घेऊन या. sin थीटा cos अल्फा मायनस cos थीटा sin अल्फा. दिस इज इक्वल टू 0. म्हणजे काय झालं? sin a cos b मायनस cos a sin b म्हणजे sin ऑफ a मायनस b इज इक्वल टू 0. पहिलं sin थीटा इज 0 चं जनरल सोल्युशन काय असतं? sin थीटा इज इक्वल टू 0 आहे ना, म्हणजे थीटा मायनस अल्फा इज इक्वल टू n पाय. n बिलॉंग्स टू z म्हणजे थीटा काय झालं रे? n पाय प्लस अल्फा. n बिलॉंग्स टू z. राहील लक्षात? हो घ्या पटकन. लास्ट थेरम बघूयात मग जाऊ दे तुम्हाला. आम्ही तुम्हाला जेवायला लगेच नाही दिला ना? जेवतच No problem. लिहा. शेवटचं बरं सर सिलेबस संपला कधी? सिलेबस दिवाळीच्या दिवाळीच पहिले 100% संपवणार आपण. आता दिवाळी कधी आहे? ऑक्टोबरमध्ये. ऑक्टोबर माहिती नाही. मग असं ऑक्टोबरच्या एंडमध्ये सर. 100% संपणार आपलं सिलेबस. जनरल सोल्युशन ऑफ ए sin square theta is equal to sin square alpha, cos square theta is equal to cos square alpha, and tan square theta is equal to tan square alpha. तर यांचं जनरल सोल्युशन काय असणार आहे? थीटा सगळ्यांचं सेम आहे. n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. या बाय तिघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बरं का? cos थीटा इज इक्वल टू cos अल्फाचं सोल्युशन 2n पाय प्लस मायनस अल्फा आहे. tan थीटा इज इक्वल टू tan अल्फाचं n पाय प्लस अल्फा आहे. आणि याच्यामध्ये 2 नाहीये पण प्लस ऑर मायनस आहे. हे थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्या. तर तिघांचंही सेम आहे. इज सेम. ठीक आहे? पूर्ण सेम. माझं ह्याला कसं प्रूफ केलेलं आहे? ठीक आहे. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरलेला आहे. sin स्क्वेअर थीटा साठी काय लिहू शकतो रे आपण? 1 minus cos 2 theta. 1 मायनस काय सांगितलं ना? किती खुश झालो तुम्ही म्हणलं वा याला नाही सांगितलं. सर तरी येतं सर. ए त्याला बोलू नको बरं का? त्याला बोलू. 1 मायनस cos 2 थीटा बाय 2 sin स्क्वेअर थीटा म्हणजे काय बोललो ना आले? 1 मायनस cos 2 अल्फा बाय 2 sin स्क्वेअर अल्फा 1 मायनस cos 2. तर बेटा 2 उडाले इज्जतीत.
2 उडाल्याच्या नंतर 1 1 उडाले वन दोन राहिले. आणि मग उरला मायनस कॉस टू थिटा इज इक्वल टू मायनस कॉस टू अल्फा आणि मग हे सुद्धा उडाले सगळे म्हणाले सर. मग कॉस टू थिटा इज इक्वल टू कॉस टू अल्फा उरलं तुम्हाला याला पाहिलं याची आठवण नाही येत काय मग काय लिहिणार 2 थीटा 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस 2 अल्फा मग सगळीकडचे 2 2 उडाले म्हणजे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा मग ह्याचा काय cos स्क्वेअर थीटा साठी काय लिहू शकता 1 प्लस cos 2 थीटा बाय 2 कळते आणि tan स्क्वेअर थीटा साठी 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा म्हणजे हे तुम्ही इथे कॉम्पोनंट डिव्हिडंड वापरले मी सांगतो याचं काय केलं आणि कारण cos टू थीटाचा फॉर्म्युला असतो ना तो म्हणजे तिन्ही इक्वेशन ते cos टू थीटा इक्वल्स टू cos टू अल्फा भेटणार आहे हे बघा सेकंड साठी काय करणार तुम्ही सेकंड साठी 1 प्लस cos 2 थीटा बाय 2 इज इक्वल टू 1 प्लस cos 2 अल्फा बाय 2 आता ह्याच्यात काय फरक आहे 2 2 कटणार 1 1 कटणार आणि हे याच्यात बरोबर येणार बरं आता तुम्हाला तिसऱ्या याच्यामध्ये काय असणार आहे माहिती का तुम्हाला tan स्क्वेअर थीटा आणि tan स्क्वेअर अल्फाला तुम्ही काय करणार तर tan स्क्वेअर थीटा म्हणजे tan स्क्वेअर थीटा बाय 1 आणि tan स्क्वेअर अल्फा म्हणजे tan स्क्वेअर अल्फा बाय 1 तुम्ही त्याला कंपोनंट डिव्हिडंड लावलं तर काय होणार रे किंवा तुम्ही याला 1 बाय tan 2 थीटा tan स्क्वेअर थीटा लिहिलं दोन्हीचा रेसिप्रोकल घेतला पहिले अशा पद्धतीने ठीक आहे आणि मग कंपोनंट डिव्हिडंड काय असतो 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आपण 1 मायनस tan स्क्वेअर थीटा हे आणि इकडे 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा आणि आपण 1 मायनस tan स्क्वेअर अल्फा तुम्हाला माहित नाही cos टू थीटाचे मी 4 फॉर्म्युले सांगितले होते cos टू थीटा 4 फॉर्म्युले आठवतात का अरे नालायकांनो cos टू थीटा म्हणजे पहिला असतो cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 1 मायनस sin स्क्वेअर थीटा आणि 1 मायनस cos स्क्वेअर थीटा आपण 1 प्लस cos स्क्वेअर थीटा सॉरी 1 मायनस tan स्क्वेअर थीटा त्याच्यामुळे tan स्क्वेअर थीटा त्यामुळे झालं ते. मी म्हणलं ना tan स्क्वेअर थीटा तू वाजवत होता म्हणून झालं त्यात जास्त फरक नाही रे आहे ना तसं नसलं तरी बौद्धिक बौद्धिक लेवल तर सेम आहे बौद्धिक जास्त फरक आहे. ए चल लक्ष दे हा बेटा ये क्या है cos 2 थीटा हाँ इसको और उल्टा कर सकते हैं ना उल्टा करेंगे इसको तो क्या मिलेगा cos 2 थीटा इज इक्वल टू cos 2 अल्फा तो आगे ना आपको वही मिला तो अगर sin स्क्वायर थीटा इज इक्वल टू sin स्क्वायर अल्फा cos स्क्वायर थीटा इज इक्वल टू cos स्क्वायर अल्फा एंड tan स्क्वायर थीटा इज इक्वल टू tan स्क्वायर अल्फा है आपके पास तो क्या करेंगे बेटा तीनों के लिए भी जनरल सोल्यूशन क्या रहेगा थीटा इज इक्वल टू n पाई प्लस माइनस अल्फा तीनों में कंफ्यूज मत होना कळते हे लिहून काढा उद्या याच्या पहिले बराच वेळ जनरल सोल्यूशन लक्षात ठेवा तर खटाखट उत्तर येतील हे लिहायचं आहे का हो सर दिलं सर मी एक एका दोन क्वेश्चन घेतो मग अरे अरे तुम्हाला मजा वाटेल खूप नाही तुम्ही लक्षात अरे हे बघा नाही मला माहिती हे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटेल अरे यार याच्यावर क्वेश्चन कसे सॉल्व्ह होत असतील असं एक युनिव्हर्सिटी असेल ना हो सर मग एखादा प्रश्न जर बघितला तर तुम्हाला कळेल जनरल सोल्युशनचा वापर कसा करतात नेमका आहे की नाही हां फ्रेश या मग पटकन झालंय सर ओके सर वा नाही सर चल लिखो बेटा सर कोणतरी आलं पैसे दे पुढे पाठव हो गया कर दो फिर ऑफ क्वेश्चन नहीं लेने का फ्रेशली ले लो एक क्वेश्चन अरे मुंबईच नाही का घेऊ शकतो आपण थोडं आणि तिकडे कारण तुम्हाला सोडलं ना तुम्ही तिथं जाऊन बोंबलत बसता इंग्लिश कसं लिहायचं सर अरे डब्बा खाने का चलो बेटा कल मिलते हैं फिर चलो बेटा आज के लिए इतना ही कल मिलते हैं